चार्ल्स शोभराज म्हटलं की एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार, बिकनी किलर म्हणून तो खूप फेमस होता आणि फक्त भारतात नाही तर जवळपास पाव जग त्यांनी व्याप्त केलं होतं त्याच्या गुन्ह्यांनी. पण त्यांना तुम्ही एकदा नव्हे तर दोनदा पकडलं. एअर इंडियाच्या त्या कॅशमध्ये रोज कोट्यवधी रुपये जमा व्हायचे. त्यांचा प्लॅन होता की इथे जाऊन ही सगळी कॅश लुटून न्यायची. त्याच्याकडे रायफल्स होत्या, स्मोक बॉम्ब होते, हँड ग्रेनेड होती, रिव्हॉल्वर्स होती. आणि 11 नोव्हेंबर 1971 संध्याकाळी तो असा सूट बीट घालून असा चालला होता. हा आमच्या बरोबर होता. तो आमची टॅक्सी पास केली, त्यानं असा हे लगेच मी त्याला जाऊन पकडला तर त्याच्या इथे रिव्हॉल्वर होतं. ते लगे आम्ही काढलं. 1971 वाढ सुरू झालं. वाढ सुरू झाल्यानंतर ब्लॅकआउट होता. तर ब्लॅकआउटचा फायदा घेऊन तो खिडकीतून उचलून पळून त्याला मग अफगाणिस्तानमध्ये पकडला, तिथल्या जेलमधून पळाला. फ्रान्सच्या जेलमध्ये त्याला पॅरिसला पकडला, तिथल्या जेलमधून पळाला. नंतर तो इराणमध्ये पकडला गेला. जिथे जिथे तो पकडला जायचा तिथून काहीतरी हिकमत करून तो पळून जायचा. त्यामुळे सीबीआय FBI त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस आणि मग तो सगळ्या पेपरमध्ये येऊन ते प्रसिद्धी व्हायला लागली की हा बिकिनी घातलेल्या बायकाला बिकिनी किलर म्हणून जवळ त्यांनी. मी असं ऐकलंय की टोटल 45 गुन्ह्यांपैकी 35 गुन्हे फक्त बिकिनी किलरचेच होते. हा बरोबर आहे. तर अशा जगभर त्यांनी अनेक देशांमधून पकडला गेला तरी तिथून पळाला. त्यामुळे तो एकदम डेंजरस माणूस आहे. तिथं त्या दाभोळकरांनी होर्डिंग लावलं, अटकेपार झेंडे अशी म्हणून जाहिरात केली. ती लता त्यांनी बघितली. त्यांनी मोहन वाघानं बोलवलं, अरे मोहन, ह्या झेंडेला मला भेटायचं रे. की जसं फुटबॉलमध्ये सगळे बॉल पुढे पुढे ढकलतात, गोल जवळ असतो तो हात ढकलतो, त्याचं नाव अटॅकर. तसं या सगळ्यांचा क्रेडिट आहे, तर माझंच नाव जास्त झालं. नमस्कार मंडळी, विमर्श बाय मयूर आडकर ह्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. दरवेळी ज्यांच्याबद्दल लोकांना कुतूहल आहे, ज्यांच्या कार्याबद्दल कुतूहल आहे, असे व्यक्तिमत्व आपल्या या चॅनलवर नेहमी येत असतात. आज आलेले आपले पाहुणे असेच आपल्यासाठी खास आहेत. तर एक काळ महाराष्ट्रामध्ये या व्यक्तीचं नाव घेतलं तर एक स्फूर्ती यायची, एक उमेद यायची. आपलं कोणीतरी आहे जे आपलं रक्षण करणार आहे अशी एक भावना प्रत्येकाच्या मनामध्ये यायची. हे नाव आहे, हे व्यक्तिमत्व आहे मुंबई पोलीस दलातील, आणि ते नाव म्हणजे मधुकर झेंडे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त निवृत्त मधुकर झेंडे साहेब. हे पुस्तक तुम्हाला माझ्या हातामध्ये दिसतंय. हे पुस्तक मधुकर झेंडे साहेबांच्या कर्तृत्वावर प्रकाश टाकणार आहे आणि मुंबई पोलीस दलातील एक अधिकारी कसा असावा आणि कसा असला पाहिजे याचा वस्तुपाठ ज्यांनी घालून दिला असे मधुकर झेंडे साहेब आपल्यासोबत आहेत. झेंडे साहेब, खूप खूप स्वागत तुमचं आमच्या वाहिनीवर. नमस्कार. आज खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतंय की आम्ही एक एक पाऊल पुढे टाकतो आणि तुमच्यासारखी माणसं आमच्याशी जोडली जातात, याचा आम्हाला अभिमान आहे. साहेब, तुमचं नाव घेतलं की चार्ल्स शोभराज हे नाव आपसूक त्याच्यासोबत लागतं. तर मला वाटतं आज तुमच्या कार्याचा आवाका एवढा मोठा आहे की मला वाटत नाही एका भागामध्ये ही मुलाखत संपेल. त्यामुळे आपण चार्ल्स शोभराज हे प्रकरण एका भागामध्ये घेऊ आणि तुमचा पोलीस अधिकारी असल्याचा जो कार्यकाळ होता त्याच्यामध्ये तुम्ही कसे एक एक केसेस, एक एक गुन्हे तुम्ही उलगडत गेलात आणि समाजाला त्याचा कसा फायदा झाला, कशी पोलीस दलाची प्रतिमा त्यात कशी उजळून आली आणि आपण किती सुरक्षित आहोत ही भावना त्यामुळे तुमच्यामुळे समाजामध्ये निर्माण कशी झाली, हे आपण दुसऱ्या भागामध्ये घेऊ. त्यामुळे आपण पहिल्या भागाला सुरुवात करूया. चार्ल्स शोभराज. चार्ल्स शोभराज म्हटलं की एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जो पोलिसांना चकवा देण्यामध्ये किंवा गुन्हे करण्यामध्ये इतका माहीर होता की त्याला पकडणं आणि त्याच्याकडून सुटका होणं हे दोन्ही पण कठीण होतं. पण त्यांना तुम्ही एकदा नव्हे तर दोनदा पकडलं. ही तुमची ख्याती आहे. मला चांगलं माहिती आहे की तेव्हा त्याचे मथळेच्या मथळे पेपरमध्ये यायचे, कारण बिकनी किलर म्हणून तो खूप फेमस होता आणि फक्त भारतात नाही तर जवळपास मला वाटतं एक पाव जग त्यांनी व्याप्त केलं होतं त्याच्या गुन्ह्यांनी. आणि भारतात जेव्हा तो यायचा तेव्हा तुम्हाला पोलीस दलाला तुमची आठवण यायची. मग ते भारतातलं कुठलंही पोलीस स्टेशन असो, दिल्ली असो किंवा आणखीन कुठलंही असो, तुमची आठवण यायची. तर मुळात हा परदेशी होता का चार्ल्स शोभराज? मुळात चार्ल्स शोभराज हे नाव भारतीय सिंधी माणूस आहे. त्याचे वडील ज्वेलर होते. अच्छा. आणि ते फिलिपिन्सला गेले होते
व्हिएतनामला, आणि व्हिएतनाममध्ये त्यांनी एक व्हिएतनामी स्त्रीशी लग्न केलं. अच्छा. आणि म्हणून त्यांना झालेला मुलगा, त्यांनी त्याचं नाव चार्ल्स आणि त्याचं आडनाव त्यांनी सोब्राज ठेवलं. आणि चार्ल्स सोब्राज असं, आणि तो त्यापूर्वी फ्रेंच वसाहत होती व्हिएतनाम, तिथे जन्म झाल्यामुळे त्याला फ्रेंच नॅशनॅलिटी मिळाली. त्यामुळे तो फ्रेंच नॅशनल झाला. पण मुळामध्ये तो अर्धा भारतीय अर्धा फ्रेंच असा होता. आणि साधारणपणे त्यांचा लवकरच घटस्फोट झाला, आणि त्यानंतर थोडासा वयाच्या 17-18 वर्षी घराबाहेर तो पडला, आणि काहीतरी जीवनासाठी काय काय करायला, त्याला मुळातच वृत्ती त्याची गुन्हेगाराची असल्यामुळे मुळात तो गुन्हे करायला. सुरुवातीला तो साधे गुन्हे करायचा, चोऱ्या बिऱ्या करायचा, पण त्याला नंतर असं कळलं की भारतामध्ये इम्पोर्टेड गाड्यांना फार मार्केट चांगलं आहे. मग तो एशियामध्ये अनेक ठिकाणी जाऊन अफगाणिस्तान, इराण, फिलिपिन्स, मलेशिया या देशांमधून चांगल्या चांगल्या इम्पोर्टेड गाड्या चोरी करायच्या, आणि त्या खुशकीच्या मार्गाने आणून भारतात आणून मुंबईत आणून त्या विकायच्या. खुशकीचा मार्ग म्हणून खुशके म्हणजे जिकडून गाडी येऊ शकते अशा मार्गाने तो इकडे आणायचा, आणि म्हणजे अफगाणिस्तानवरून तिकडे खैबर खिंडीवरून असं, आणि इकडे आणून तेच ड्रायव्हर म्हणून तो घ्यायचा. अफगाणी, इराणी, ऑस्ट्रेलियन कुठे मिळेल त्याला इथे आणून गाड्या विकायच्या. आणि त्यावेळी इम्पोर्टेड गाड्यांना फार मार्केट होतं, त्यामुळे भरपूर पैसे मिळायचे. मग तो तिथे ताजमध्ये वगैरे राहायचा. आणि इथे राहून त्यांनी काय केलं की इथल्या एका अत्यंत श्रीमंत पारशी मुलीशी प्रेम आणि तिच्याबरोबर तो राहायला लागला. फार मोठी श्रीमंत आसामी होती, तिच्याबरोबर तो राहून एकदम ऐशारामात राहायला लागला. अशा प्रकारे तो नेहमी गाड्या चोरी करून आणायच्या, ऐशारामात राहायचा. आणि असा मग तो मुंबईला राहायचा, दिल्लीला जायचा, भारतात फिरत राहायचा. असं दिल्लीला गेला असताना त्यांनी तिकडे दिल्लीला त्यावेळी अशोका हॉटेल सरकारचं फार मोठं हॉटेल होतं त्या काळी, म्हणजे 1968-69-70च्या काळात. त्या काळात तो ते अशोका हॉटेलमध्ये राहायचा. तिकडे कॅबरा डान्सर होती एक चांगली, ती कॅबरा डान्सरवर त्यांनी दोस्ती केली. त्याला काय माहित नाही, पण स्त्रिया त्याच्या बोलण्याला भाळायच्या आणि त्याच्या प्रेमात पडायच्या. काहीतरी त्याचं काय आकर्षण होतं मला आजपर्यंत कळलेलं नाही, पण त्यांनी त्या कॅबरा डान्सरवर दोस्ती केली. आणि तिला सांगितलं की मी, तो थोडासा नेपाळी पण दिसायचा, मी नेपाळचा प्रिन्स आहे, मी तुझ्यावर लग्न करीन आणि आपण आनंदाने राहू, असं तिला सांगून ती भाळली त्याला. मग त्यांनी रूम घेतली होती बरोबर त्या पहिल्या मजल्यावर, आणि खाली ज्वेलरीचं दुकान होतं. तर ज्वेलरला त्यांनी सांगितलं की मला लग्न करायचं आहे, मी नेपाळचा प्रिन्स आहे, तू सगळी ज्वेलरी घेऊन आमच्या वर ये. मग त्यांनी आपल्या माणसाला पाठवलं ज्वेलरी सगळी घेऊन. आणि 10-1.5 तास झाला तरी आपला माणूस परत काय येत नाही, म्हणून तो त्याला बघायला वर गेला. तर दरवाजा बेल मारतो तर कोणी उघडे ना. त्यांनी काय केलं, त्या ज्वेलरला कॉफीमध्ये काहीतरी द्रव्य टाकून त्याला झोपवला, आणि ते सगळी दागिने वगैरे घेतली, त्या मुलीला घेतलं, आणि तो पळून गेला. आणि मग ते दरवाजा उघडे ना, मग हॉटेलचे डुप्लिकेट की असे त्यांनी उघडलं, तर तो त्याचा माणूस बेशुद्ध पडलेला आणि ती ज्वेलरी गेलेली. अरे बाबा. मग त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन केला, पोलीस आले, सगळी झडती वगैरे झाली. मग कायद्याच्या सुदैवाने त्याचा पासपोर्ट तिथेच विसरून तो गेला होता, आणि तो त्याच्यावर नाव लिहिलं चार्ल्स सोब्राज. तर म्हणे तो पळून गेला, म्हणजे सारे त्यांना वाटलं की हा फॉरेनर आहे, भारताबाहेर पळून जाईल, म्हणून त्यांनी विमानतळावर कळवलं किंवा चार्ल्स सोब्राज नावाच्या माणसाला थांबवा. तिथल्या लोकांनी अनाउन्समेंट केली, चार्ल्स सोब्राज तुमचं काहीतरी सामान इकडे सापडलं या. त्यांनी ओळखलं की काहीतरी आपण एक्सपोज होतोय, तो तिथून सटकला त्या बाईला सोडून. पण ते दागिन्याची पेटी आणि ती बाई पोलीस तिथे गेले, त्यावेळी त्यांना मिळालं. तर त्यावेळी कळलं की चार्ल्स सोब्राज. त्यावेळी अशोक हॉटेलमध्ये असं रॉबरी झाली, मोठी बातमी वगैरे पसरली. म्हणजे त्या पेपरला सगळं त्यावेळी आलं. तो आम्हाला काय वाचलं होतं, नुसतं बातमी म्हणून वाचली होती. नोव्हेंबर महिन्यात मला वाटतं 11-12 तारखेला माझ्याकडे, पूर्वी मी जनरली सगळ्यांशी मिळून मिसळून चांगलं वागून करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे मी गुन्हेगार सुद्धा माणूस असतो, त्याशी चांगलं वागलं पाहिजे, अशी एक माझं प्रिन्सिपल होतं. तर त्या गावदेवी एरियामध्ये अजय रसिकलाल मोदी नावाचा एक तरुण मुलगा होता, 17-18 वर्षाचा. तो छोट्या छोट्या चोऱ्या करायचा. आणि मग आई वडील काय दुर्लक्ष करायचे, पण एक दिवशी आईचे 35 तोळ्याचे दागिने घेऊन तो पळाला. मुलगा आईचे दागिने घेऊन पळाला. म्हणून ते आई वडील आले पोलीस स्टेशनला, आम्ही कंप्लेंट घेतली. कंप्लेंट घेतल्यानंतर शोध केला, त्यात पकडला त्याला. पकडल्यानंतर ते सगळे दागिने रिकव्हर केले,
आणि त्याला बंद केला. त्याला बंद केल्यावर आई वडिलांना साहजिक मुलाचं प्रेम, साहेब आता मुलाचं चुकलं काहीतरी वाचवा त्याला. तर कायद्यात तरतूद आहे की पाल्याच गुन्हा असेल तर त्याला साधारणपणे चांगल्या वर्तणुकीवर बॉन्डवर सोडतात. तसं आम्ही आमच्या वकील साहेबांना विनंती केली, त्यांनी मॅजिस्ट्रेट साहेबांना विनंती केली आणि मग त्या मुलाला चांगल्या वर्तणुकीत 2 वर्षाच्या बॉन्डवर सोडला. तो सोडल्यामुळे त्याला वाटलं की काय झेंड्याने आपल्याला मदत केली, तर ते आपल्या त्याच्या मनात राहिलं. पण बेसिकली तोही क्रिमिनल, त्याला वृत्ती क्रिमिनल असल्यामुळे तो असंच फिरायचा, काहीतरी चोऱ्या मारत करत. तर असं फिरता फिरता तो चौपाटीला गेला. चौपाटीला एक 4-5 जणांचं फॉरेनरचं टोळं बसलं होतं. तिकडे तो गेला, तो म्हणाला वो मेरे कुछ काम दे क्या, तुम क्या काम कर सकताय. तर तो मुळात गुन्हेगार फॉरेनर आहे, तर त्याच्याकडे जाऊन काहीतरी करण्यासाठी त्यांनी विचारलं, आपलं केलं. तर ते तुम क्या काम करताय, बोले हम कुछ भी करताय. क्या करताय, अरे चोरी बोलो, डाका बोलो, किसको लुटणे काय, म्हणजे त्याची वृत्ती ती असल्यामुळे तुम ऐसा काम कर सकताय. हा बोले हम ऐसा कर सकताय. तर तो म्हणजे अच्छा अच्छा अच्छा. मग ते त्याला घेऊन आले, ते उतरले होते ताजमध्ये. आता ते म्हणजे तो चाल सोबराज होता आणि त्याच्याबरोबर त्यांनी आणलेले ते 4-5 सगळे सहकारी होते. ते आले होते मुंबईला, कारण त्यावेळी मुंबई एअर इंडियाचं ऑफिस होतं फाउंटनला, न्यू इंडिया इन्शुरन्स बिल्डिंगमध्ये, तिथे ग्राउंड फ्लोअरला. त्यावेळी सगळी कॅश कलेक्शन असायची. त्यामुळं एअर इंडियाच्या त्या कॅशमध्ये रोज कोट्यवधी रुपये जमा व्हायचे. त्यांचा प्लॅन होता की इथे जाऊन ही सगळी कॅश लुटून न्यायची, म्हणून त्यांनी सगळे लोक आणले होते. तर तो म्हणला हे ऐसा ऐसा अपने काम करने का, लुटणे काय, तुम क्या मदत कर सकता है. तो बोले 2 दिन मेरे को दो. तो बोले मग 2 दिन में मैं आके मिलता हूँ. त्यांनी घरी जाऊन एक प्लॅन केला, किती लोक लागतील, किती गाड्या पाहिजेत, काय वेपन लागतील, जो सुंदर प्लॅन त्यांनी तयार केला आणि तो नेऊन त्याला दाखवला चार्ल्सला. तर ताजमध्ये म्हणजे हे तर बहुत खानका आदमी आहे, म्हणजे चलो हमारे साथ. त्याला घेऊन ते उतरले होते अशोकामध्ये. त्याला तिकडे घेऊन गेले आणि त्याला ते डिस्कशन त्यांचं चाललं. तर रात्री ते बोलत असताना मग त्यांनी सगळी काढली. त्यांच्याकडे रायफल्स होत्या, स्मोक बॉम्ब होते, हँड ग्रेनेड होती, रिव्हॉल्वर्स होती. हे सगळं बघून ते गुजराती पोरगं घाबरलं, हे काय, आपण ह्या मोठ्या गँगमध्ये फसलो. तर त्यांनी बघितलं हे सगळे झोपले असताना त्यातली 2 रिव्हॉल्वर उचलली, ती घेऊन तो पळून मुंबईला आला. आणि मुंबईला आल्यानंतर आता रिव्हॉल्वर काय करायचं, आपण विकूया. तर त्यांनी सीपी टँकला एका व्यापाऱ्याला एक रिव्हॉल्वर विकलं. त्याने रिव्हॉल्वर स्वस्त होती, 5,000 रुपयाला विकली. तर वाटलं चांगले पैसे मिळतात म्हणून ते दुसरा एक गिराईक गाठलं. त्याला वाटलं आता 10,000 रुपयाला विकलं. म्हणून त्याला म्हणलं मेरे को रिव्हॉल्वर बेचणे का 10,000 रुपये. तर तो म्हणला हमको मालूम नाही कशाचं नाही का. बोले मैं बताता हूँ चलो. मग त्याला घेऊन गेला चौपाटीवर, आपलं SK पाटील गार्डन आहे तिकडे, सखा पाटील उद्यानमध्ये. आणि तो म्हणला आता यांनी कधी रिव्हॉल्वर बघितलं नव्हतं, त्याला माहीत नाही. हा उगा दाखवायला गेला कसं ते दाखवतात, त्याला माहीत नाही. ती त्यातली एक गोळी उडली आणि जो विकत घेणार होता छाती घेऊन तो खाली पडला. तो पडल्यानंतर हा घाबरला, आता हा मेला आणि आता काय करायचं. तो ते रिव्हॉल्वर घेतलं, त्याला आठवलं आपल्याला झेंड्याने मदत केली होती आणि गावदी पोलिसांना. तो आला, मी असा खुर्चीवर बसलो होतो ऑफिसमध्ये. तो आला, ते रिव्हॉल्वर साहेब रिव्हॉल्वर. बोला साला अरे काय क्या हो गया, क्या करते निचार को. पहिले त्याला रिव्हॉल्वर मी अनलोड केल्यामुळे किधर से तुम क्या लफड़ा लेके आए, किधर से लाया. त्याने मला ती सगळी स्टोरी सांगितली. साहब हम ऐसा ऐसा गया और ऐसा हमारा प्लान है, एयर इंडिया में हम रॉबरी करने वाले हैं और चार्ल्स सोबराज नाम का उसका लीडर है. चार्ल्स सोबराज मुझे बोले अरे वो तो वांटेड है. बोले साहब मगर बहुत बड़ा आदमी है. ते सांगून मी म्हणलं आता पण कधी. बोले 2-3 दिन में आने वाले दिल्ली में. आता म्हणलं हा एवढे रिव्हॉल्वर घेऊन पळून आलाय, आता त्यांना कळल्यावर ते नाही येणार कदाचित. मग पोलिसांनी आशा सोडायची नसती. म्हणजे हरकत नाही. तो नेहमी ताजमध्ये राहत होता. मग आम्ही एक टॅक्सी केली भाड्याने आणि 3-4 ऑफिसर, आम्ही सगळा स्टाफ रोज ताजच्या बाजूला तिकडे जाऊन 2-3 दिवस असं गाडी लावून बसायचं, दिवसभर बसायचं. आणि 11 नोव्हेंबर 1971 संध्याकाळी तो असा सूट बीट घालून असा चालला होता. हा आमच्या बरोबर होता. तो आमची टॅक्सी पास केली, त्यानं असा हे लगे मी त्याला जाऊन पकडला तर त्याच्या इथे रिव्हॉल्वर होतं. ते लगे आम्ही काढलं आणि ते एकदम काय बोलायलाच तयार नाही, काहीच बोलत नाही. तर त्याला घेऊन आम्ही पोलीस स्टेशनला गेलो. रिव्हॉल्वर तर मिळालं होतं, म्हणजे हा डेंजरस माणूस आहे तर माहीत होतं. तर तिकडे ते रिव्हॉल्वर वगैरे काढल्यानंतर त्याची आम्ही झडती घेतली. तो नाव सांगत नव्हता, काय नव्हतं, पण
तर ते खोटं पासपोर्ट त्याकडे होतं. त्याची झडती घेतली. त्याने काय केलं होतं, त्याचे जे सहकारी होते ते बाजूच्या 3-4 वेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले होते. मग त्या रिसिटवर आम्ही त्या हॉटेलमध्ये गेलो, तिकडे गेलो. ते एक ऑस्ट्रेलियन होता, एक अफगाणी होता, एक इराणी होता. ते त्या सहकारी पकडले. त्यांच्याकडे वेपन्स मिळाली, 2-3 रायफल्स मिळाल्या, बॉम्ब मिळाले, स्मोक बॉम्ब मिळाले, रिव्हॉल्वर्स मिळाली. हे सगळं एवढं मिळालं. आणि मग ती दुसऱ्या दिवशी मोठी बातमी झाली की पोलीस सूप ऑन अ बिग गँग अँड प्रिव्हेंट रॉबरी इन एअर इंडिया. मोठी बातमी झाली ती. ते लगेच ते दिल्ली पोलिसांना कळलं, पेपरमध्ये आलं. दिल्ली पोलीस ताबडतोब, कारण हा वॉन्टेड होता तिकडे. ते दिल्ली पोलीस आले आणि आम्हाला वॉन्टेड आहे म्हणून सांगून ते सगळ्यांना घेऊन गेले तिकडे. म्हणजे आमचं ते दिल्ली पोलिसांनी त्याला पकडण्यासाठी 1,500चा अवॉर्ड डिक्लेअर केलं. तुम्हाला अवॉर्ड तर आम्हाला 3 सहकार्यात मी पाठवून गेलो. कोण कोण होते तेव्हा? PW सावंत म्हणून एक माझा सहकारी होता, माझा बॅचमेट होता. आणि पिंगळे म्हणून एक होते. अच्छा. पिंगळे, मी आणि PW सावंत असे तिघे म्हणून आम्ही ते टन बाय टन आम्ही बसवतो. तर ते आम्हाला 500-500 रुपये आम्हालाच कमिशनर साहेबांनी ते मुंबई त्या दिल्लीच्या कमिशनरनी पाठवले, आमच्या कमिशनर साहेबांनी दिलं. दुसऱ्या दिवशी पेपरला भरपूर आमची प्रसिद्धी झाली. आणि मग तो तिकडे गेल्यानंतर आपलं 1971ला वॉर सुरू झालं. वॉर सुरू झाल्यानंतर ब्लॅकआउट होता. इंडिया बांगलादेश. त्या वॉरमध्ये त्यांनी खोटं सांगितलं की माझ्या पोटात फार दुखतंय, मला अपेंडिटिस त्रास आहे, हॉस्पिटलला ऍडमिट झाला. हॉस्पिटल त्यावेळी ब्लॅकआउट होता. तर ब्लॅकआउटचा फायदा घेऊन तो खिडकीतून उचलून पळून गेला. तो म्हणजे पहिल्यांदा तो मुंबई पोलिसांना आम्हाला दिल्ली पोलिसांना चकवा देऊन निघून गेला. निघून गेल्यानंतर मग तो बाहेर गेल्यावर तो परदेशात, तो आधी सिलोनला गेला, सिलोन कुठे फिलिपिन्सला गेला. आणि मग त्याने एक नवीन कॉफीमध्ये औषध घालून एक गुंगी आणायचं, त्यांनी ते तंत्रज्ञान अजून डेव्हलप केलं. आणि मग काही दिवसांनी पेपरमध्ये बातम्या यायला लागल्या की कोणतरी माणूस एका बाईला घेऊन समुद्रकिनारी गेला आणि तिला आंघोळ बिकिनी घालून, आणि मग त्याला आंघोळ वगैरे घालून ते कधी नाश्ता करत असताना तिला गुंगी आली, ती बेशुद्ध झाली. मग त्यांनी ते गाडीचं पेट्रोल आणून तिथे ते अंगावर टाकून तिला जाळून टाकून, अरे बापरे, आणि मग तिचे ते सगळे दागिने काय, तिचं त्याच्या घराची चावी विवी घ्यायची, तिच्या घरी जाऊन त्याचं काय असेल ते सगळं लुटायचं आणि तिथून पळून जायचं. अशा प्रकारचा गुन्हे करायला त्याने सुरुवात केली. आणि आपल्या देशात की बाहेरच्या देशांमध्ये पण जिथे जाईल तिथे अशा प्रकारे त्यांनी गुन्हे, आणि त्याला मग अफगाणिस्तानमध्ये पकडला, तिथल्या जेलमधून पळाला. फ्रान्सच्या जेलमध्ये त्याला, पॅरिसला पकडला, तिथल्या जेलमधून पळाला. नंतर तो इराणमध्ये पकडला गेला. अच्छा, जिथे जिथे तो पकडला जायचा तिथून काहीतरी हिकमत करून तो पळून जायचा. त्यामुळे CBI FBI त्याच्याविरुद्ध रेड कॉर्नर नोटीस, आणि मग तो सगळ्या पेपरमध्ये येऊन ते प्रसिद्धी व्हायला लागली की हा बिकिनी बिकिनी घातलेल्या बायकाला बिकिनी किलर म्हणून जवळ त्यांनी 25-30 बायकांची खून. म्हणजे मी असं ऐकलंय की टोटल 45 गुन्ह्यांपैकी 35 गुन्हे फक्त बिकिनी किलरचेच होते. त्यांनी बरोबर आहे. तर अशा जगभर त्यांनी अनेक देशांमधून पकडला गेला तरी तिथून पळाला. त्यामुळे तो एकदम डेंजरस माणूस झाला. झेंडे साहेबांशी आपल्या गप्पा अशाच चालू राहणार आहेत, पण तत्पूर्वी तुम्हा सगळ्यांना एक विनंती आहे, तुम्ही आमच्या चॅनलचे सबस्क्रायबर असाल किंवा आता नव्याने पाहत असाल तर हे चॅनल तुम्हाला जर वाटतंय की आमच्या या वाहिनीच्या मार्फत तुम्हाला खूप चांगली माणसं ऐकायला मिळत आहेत, पाहायला मिळत आहेत, कौतुक त्यांचं करायला मिळतंय किंवा त्यांच्याकडून काहीतरी घेता येत आहे तुम्हाला, तर आमचं हे चॅनल सबस्क्राईब करायला, हा व्हिडिओ लाईक करायला आणि आवडला तर शेअर करून तुमच्या मित्रांना पाठवायला अजिबात विसरू नका. म्हणजे बाई हा त्याचा वीक पॉईंट आणि शौक. बाई वीक पॉईंट नाही, बाईचा हा वीक पॉईंट. अरे बापरे, की बायका का फसायच्या त्याला अजूनपर्यंत मला कळलेलं नाही. आणि मग तो अशा प्रकारे अतिशय सगळ्या पेपरमध्ये नेहमी येत असायचं. माझी नंतर कुलाब्याला बदली झाली. मी कुलाब्याला असताना ताजमहल हॉटेल कुलाबा एरियात येतं, तर तिथला सिक्युरिटी मॅनेजर मला भेटायला आला. त्याला म्हणलं, अरे एक बिकिनी किलर आहे, तो तुमच्या हॉटेलमध्ये उतरतो. आणि त्याची तो म्हणला, साहेब तो आणि मी ब्लॅक बेल्टची परीक्षा बरोबर दिली टोकियोला, मी ओळखतो त्याला चांगला. तुमच्याकडे जेव्हा फोटो होता त्याचा? नाही, चार्ल्स सोब्रान नाव. तो म्हणला, नाव सांगितलं. तो म्हणजे आम्ही एकत्र ब्लॅक बेल्टची परीक्षा दिलेली आहे. अरे बापरे, मी टोकियोला, मी चांगला त्याला ओळखतो. म्हणजे गुन्हे करण्यासाठी तो सर्वतोपरी प्रयत्न करायचा आणि सक्षम राहायचा. आणि तो म्हणला, मी म्हणलं बघ तुझ्या हॉटेलमध्ये त्यांनी असेच गुन्हे केलेले आहेत, तो इथेच येतो, मागे त्याला मी इथूनच पकडलेला आहे, तर तू त्याच्याबद्दल एकदम दक्ष राहा. आणि हा मी राईट म्हणाला. आणि एक 2-3 महिन्यातच
त्यांच्या हॉटेलमध्ये एक फ्रेंच कपल आलं होतं आणि ते दरवाजा उघडत नव्हतं. ते डुप्लिकेट चावीने उघडलं, ते बेशुद्ध पडलेले होते, त्यांचं सगळं सामान गुल झालेलं होतं. आणि मग ते हॉस्पिटलला नेलं, त्यांना ट्रीटमेंट वगैरे दिली. तर त्यांनी स्टोरी सांगितली की आम्ही उभे राहायला गेलो होतो, तिकडे एक कपल भेटलं फॉरेनर, त्यांनी आमच्याशी दोस्ती केली. मग आम्ही इकडे रूममध्ये आलो आणि आम्ही बोलत असताना आम्हाला गुंगी आली आणि ते सगळं आमचं सामान घेऊन पळाले. तर मला त्याचा फोटो होता माझ्याकडे, मी दाखवला. बोल सेम मॅन. म्हणलं त्याला बोलवलं, म्हणलं बघ तुला सांगून सुद्धा तुझ्या हॉटेलमध्ये परत असं. म्हणलं सॉरी सर, आता मी काय करू. म्हटलं तरी पण बी केअरफुल, तू काळजीपूर्वक राहत जा. तर आणि मग अजून 15-1 दिवसांनी ते शामियाना म्हणून, आता बदललंय पण शामियाना म्हणून मोठं काचेचं त्यांचं रेस्टॉरंट एकदम आउटसाईडला होतं. आणि मग ते रिसेप्शन होतं आणि रिसेप्शनच्या बाजूला तिकडे असं आत हॉटेल होतं. तर तो त्या मैत्रिणीला घेऊन तो तिच्याशी कॉफी पीत बसला होता. अच्छा. त्या त्याचं नाव बॉब थॉमस, सिक्युरिटी मॅनेजर. त्यांनी पाहिलं हा बसलाय, ताबडतोब त्याला आठवण आली झेंड्यांना फोन करूया म्हणून तो फोनकडे गेला. हा इतका शार्प आहे, त्याने बघितलं, हा याला ओळखत होता ना, ते आपल्या बरोबरचा. त्याने बघितला फोन करतोय की बरोबर त्या मुलीला म्हटलं चल लवकर. तिला घेऊन तो पळाला, ते हॉटेलमधून पळाला. याने मला फोन केला, साहेब चार्ल्स इथे आहे, लवकर या, असं सांगेपर्यंत तो पळून पण गेला. पण तिथला सरदारजी जो वॉचमन होता तो फार शार्प होता. तो म्हणला फॉरेनर माणूस असा पळतो का, काय तरी भानगड दिसते. म्हणून त्याच्या टॅक्सीच्या मागे यांनी टॅक्सी लावली आणि ती टॅक्सी त्यांनी फॉलो केली, त्या सरदार सिक्युरिटी त्या सिक्युरिटी गार्डने. ती टॅक्सी गेली चर्चगेटला, रिज हॉटेल आहे, त्या रिज हॉटेलमध्ये गेली. त्यांनी तिकडून फोन केला, साहेब अभी वो भाग्या ना बोलो, अभी रिज हॉटेल में गए. ते लगेच बॉबचा मला फोन, साहेब तो रिजमध्ये, चला लवकर जा. मग आम्ही लगेच जीप काढली आणि जीप घेऊन आम्ही गेलो. बाय द टाइम त्यांनी चेकआउट केलं होतं, सगळं सामान टॅक्सीत भरलं होतं आणि तो आता बसणार त्यावेळी त्यांनी बहुतेक लांबून आमची जीप बघितली. आपण लपड्यात म्हणून त्या चर्चगेटच्या गर्दीत त्यांनी ती बाई तशीच सोडली आणि त्या गर्दीत कूल झाला. आम्ही तिथे जाऊन ती टॅक्सी थांबवली, त्या बाईला ताब्यात घेतली, तिचं सगळं सामान ताब्यात घेतलं आणि ते बॅगा घेऊन पोलीस स्टेशनला आलो. त्या बॅगामध्ये 10-12 वेगवेगळे पासपोर्ट, खोटे फोटो लावलेले, वेपन्स, टाल्कमचे पावडरचे डबे असतात त्यामध्ये, रिव्हॉल्वर, चॉकलेटमध्ये गुंडलेले गोळ्या, असं सगळं मिळालं. आणि मग तिला विचारलं काय, मग ती म्हणली मी पण फसलेली आहे, मी काय करू, आम्ही पेशावरला असं केलं, लाहोरला असं केलं. तिने सगळं, पण मी लकी म्हणे तुम्ही मला सोडवलं, मी त्याच्या क्लेसेसमध्ये काय आले होते. स्विस मुलगी होती ती, तिने सगळं कबूल केलं. म्हणजे मी अशी फसली आहे, त्याचं नाव चार्ल्स शोभराज आहे, पण तो फार बदमाश माणूस वगैरे. मग त्या दुसऱ्या दिवशी परत हेडलाईन की ही चार्ल्स शोभराज गिव्ह स्लिप टू पोलीस. पण त्यावेळेचे ते पासपोर्टचे फोटो होते ते सगळे मुंबईच्या पेपरला मी दिले, छापले होते. त्यानंतर सगळीकडे बातमी आली की चार्ल्स गिव्ह स्लिप टू पोलीस, रन्स अवे. आणि मग परत मोठा शोध सुरूच झाला. शोध सुरूनंतर एक 15-1 दिवसात तो दिल्लीला गेला आणि दिल्लीला एका हॉटेलमध्ये त्यांनी एक फ्रेंच ग्रुप आला होता. त्यांना सांगितलं की इंडियाचं पाणी बरोबर नसतं, मी तुम्हाला चांगलं पाणी देतो, माझ्याकडे फ्रेंच पाणी, मी फ्रेंच, त्याला फ्रेंच येतो. त्यांना सगळ्यांना पाणी देतो म्हणून सगळ्यांना झोपवलं आणि तिथले त्यांचे सगळं सामान घेऊन ते तो जमा करत होता. तेवढ्यात तो तिकडे मॅनेजर हुशार होता, त्याने बघितलं, पोलिसांना बोलवलं. इन्स्पेक्टर तुली म्हणून होते, ते गेले, त्यांनी त्याला पकडलं. तो वॉन्टेड तर होताच, सगळ्यांना माहित होतं. मग त्या सगळं दुसऱ्या दिवशी पेपर लागली, शोभराज अरेस्टेड बाय दिल्ली पोलीस, पेपरला वगैरे आलं. मग त्याच्या जुन्या केसेस सुरू झाल्या. त्यात आम्हाला पण मग या केसमध्ये पकडलं होतं, बोलवायला आम्हाला दिल्लीच्या कोर्टात 30,000 कोर्टाचं समन्स आलं. आम्ही गेलो. तोपर्यंत माझी बदली झाली होती सीआयडीला. सीआयडीमध्ये आम्ही प्लेन क्लोजमध्ये असतो. तर जायचं म्हणून आता मग युनिफॉर्म घालायला नाही म्हणून आमची बायको म्हणली मी दिल्ली नाही पाहिली हो, मला पण यायचं. तर चल, मग आम्ही बायकोला घेऊन गेलो. 30,000 कोर्टात गेलो. तो त्याला आम्ही बाहेर कोर्टाच्या उभे होतो, बरे लोक फिरत होते. तर त्याला आणताना एस्कॉर्ट म्हणून एक अख्खं प्लॅटून, म्हणजे 30 शिपाई आणि एक इन्स्पेक्टर एवढं घेऊन तो असा काळविटासारखा असा. तर मी आपल्या गमतीने बायकोला म्हणलं एक फालतू आदमी, त्याला याला किती मोठं एस्कॉर्ट. तर तिथला एक सरदारजी होता, म्हणजे तुमको मालूम आहे का कोण आहे. म्हणजे मालूम आहे, वो शोभराज है, उसको मैं पकडा था. त्याला वाटलं पागल कुत्त्याने उसको काटा आहे. मी आपल्या असा साध्या कपड्यात होतो.
मग माझं नाव पुकारलं, मी कोर्टात गेलो, मी जबानी वगैरे चालू होती. तोपर्यंत आमच्या बायको त्याने कोण आहे क्या है, तिने नाही इंस्पेक्टर है मुंबई के, इन्होंने पकड़ा था, उसके लिए अभी उसको एविडेंस देने को आहे. मी बाहेर पोलीस कोर्टाच्या बाहेर आलो जबानी संपून. तो सगळे अरे साहब तुमने कैसा पकड़ा, हाथ से पकड़ा, तुम्हारा हाथ लोखंड का है क्या, ऐसा कुछ नहीं. बोले क्या बहादुरी का काम किया साहब तुमने. नाही आपलं म्हणजे सगळ्यांना माझं एकदम त्यावेळी आकर्षण वाटलं की गर्दी मायाभूती माझी. आमच्या बायकोला वाटलं बऱ्या माणसाशी मी लग्न केलं पहिल्यांदा. आपलं गंमत. आणि मग ते सगळी जमानी वगैरे संपून आम्ही आलो. त्याला शिक्षा झाली. शिक्षा झाल्यानंतर मग तोपर्यंत आता तो बरीच वर्ष शिक्षा भोगत होता. विशेष काय त्याची बातमी वगैरे येत नव्हती. आणि मग 16 मार्च 1986 हेडलाईन्स त्यांनी त्या तिहार जेलमधल्या 6च्या 6 गार्ड्सना काहीतरी सांगितलं माझा आज बर्थडे आहे. केक मागवला त्याच्या मित्राकडून डेव्हिड हॉल म्हणून. तो केक घेऊन आला आणि त्या केकमध्ये सगळ्यांना खायला घातलं. ते सगळे झोपले. मग ती तिहारची दरवाजे उघडून 3 गाड्या आणि 16 माणसं जेलमधून त्या दिवशी. अरे बापरे. त्या दिवशी संबंध जगामध्ये सगळ्यात मोठी बातमी की काय इंडियन जेल कशी आहेत आणि इंडियन सिक्युरिटी काय वगैरे, एकदम छिचू होणारी बातमी सगळी. त्या दिवशी सबंध जगात तीच बातमी की एवढं तिहारसारखी हाय सिक्युरिटी जेल आणि तिथून 16 लोक सतत पळून जाणारा चार्ल्स शोभराज पुन्हा एकदा हातावर तुरी देऊन निघून आणि 16 लोकांना घेऊन पळून फार मोठी बातमी त्यावेळी. म्हणजे जगभर बातमी ती झाली. मग मुंबईच्याही वर्तमानपत्र येत होतं. तर आफ्टरनून कुरिअर जे पेपर होता त्याने 2 दिवसांनी मग 19 तारखेला बातमी छापली की वी हॅव वन इन्स्पेक्टर हू हॅज अरेस्टेड शोभराज. म्हणजे त्यात माझा फोटो आणि ते मागचे त्याचे 7-8 फोटो आम्ही दिले, त्यातले 3 फोटो असे फ्रंट पेजवर छापले. आता जनरली त्यामुळे ती बातमी आमचे DGP जोगसाहेब होते त्यांनी पण वाचली. सगळ्यांनी ती बातमी वाचली. आता मुंबई पोलीसमध्ये त्यांच्या हाताखाली म्हणजे महाराष्ट्रात DGPच्या खाली 7-8 हजार इन्स्पेक्टर काम करतात. कुणी कधी काय काम केलं कुणाला माहीत असेल. पण ही बातमी आल्यामुळे म्हणजे याचा कसा उपयोग होतो, मीडियाचा सुद्धा कसा उपयोग होतो, ती बातमी छापून आली आणि ती सगळ्यांनी वाचली. न्यूज आम्ही सुद्धा वाचली. आपल्याला बरं वाटलं. मग माझा फोटो परत पेपरला आला कम. आणि मग हे 19 तारखेचं 19 नंतर 10 दिवस काहीच विषय. त्यावेळी आपल्या मुंबईत फार बँकेच्या रॉबरीज व्हायच्या. सरदारजी लोकांचं आंदोलन चाललं होतं. त्यावेळी बँक रॉबरीज फार व्हायच्या म्हणून सगळीकडे गार्ड चेकिंग बिकिंग चाललं होतं. तर 29 मार्चला 11 वाजता गोरखपूर एक्सप्रेसला पकडायला एक माणूस आला, पळत पळत जात होता. तर त्या हातात काहीतरी बॅग होती. सर शिपाईने विचारलं हे क्या है बॅग में. तो म्हणा मेरे को नाही मालूम. क्या. अरे मालूम नाही, तुम्हारी बॅग मालूम नाही. म्हणून त्यांनी चेक केलं तर त्याला हँड ग्रेनेड सापडले. अरे बाबा. त्याला धरून पोलीस स्टेशनला आणला. पोलीस स्टेशनला आणला तर सरदारजीचे यांनी पगडी घातली होती, दाढी वाढवली होती. त्याचं नाव अजय चौधरी, पण सरदारजी त्यांनी कॅमोफ्लेज केलं होतं. तो काय बोलायला तयार नाही, काहीच बोलत नव्हता, नाव सांगत नव्हता, कोण कुठला. यांना वाटलं की आपण मोठा अतिरेकी पकडला म्हणून सगळी इन्क्वायरी चालू. मग त्यांनी काही बोलत नाही म्हणून झडती घेतली. त्या झडतीमध्ये त्यांना एक चिठ्ठी सापडली, पंचरत्न हॉटेल पनवेल. म्हणून ते पंचरत्न हॉटेल पनवेलला यायला घेऊन गेले. तर त्यांना विचारलं हा माणूस. हा म्हणे आमच्यावर राहत होता, अजून 5-6 लोक राहत होते. त्याचे मित्र बरेच फॉरेनर होते, चांगले लोक होते आमच्याकडे. तर कुठे आहेत ते 2 दिवसापूर्वी केले म्हणे हॉटेल सोडून. अच्छा. ते म्हणे काय त्यांचं नाव बिव पत्ता घेतलाय. त्यांनी काहीतरी खोटं नावं लिहिली. पण साहब बोले उसमें अच्छा किया है, उनके पास एक मोटरसाइकिल था. वो मोटरसाइकिल नंबर हमारा वॉचमैन ने लिख के रखा है. ये मोटरसाइकिल भी लेके आए थे, गोवा का रजिस्ट्रेशन है. मग त्यांनी तो गोव्याचा नंबर दिला. मग तो नंबर घेऊन त्याने पोलीस स्टेशनला ते म्हणले आता तो जर त्याचे कोणी परत आले तर आमच्या जवळच्या पोलीस स्टेशनला पनवेल पोलीस स्टेशनला कळवा. असं म्हणून रेल्वेचे पोलीस परत आले. आणि 2 दिवस परत काय विशेष घडलंच नाही. तर 1 तारखेला एक माणूस त्यांच्या हॉटेलमध्ये परत त्यांच्यातला परत आला आणि तो म्हणला हमारे सब दोस्त लोक किधर आहे. त्याचं नाव त्यागी. त्यांनी काय केलं होतं की आपण सगळे पुरुष आहोत, आपल्यावर 1-2 मुली असतील तर आपण फॅमिली हॉटेल कोण संशय नाही म्हणून या त्यागीला पाठवलं होतं. त्यांची एक सेनेगल नावाची मैत्रीण होती वकील, तिला घेऊन ये, तिच्यावर 2-3 मैत्रिणी घेऊन ये म्हणून त्याने पाठवलं. आणि मग जाताना म्हणजे काय नाही तिला प्रेझेंट म्हणून एक इयरिंग घेऊन जा. त्यांनी इयरिंग बिरिंग तिला घेऊन दिलं. तो गेला दिल्लीला. पण ती सिनेगल ती म्हणली मी नाही एवढ्या मैत्रीण मला नाही यायचं. मग तो परत ते घेऊन परत त्यांना सांगायला आला की सिनेगल काही यायला तयार नाही.
म्हणून तो आला. पण ते संजय पोद्दार त्या हॉटेलचे मालक फार चांगला ग्रस्त, त्यांनी डोकं चालवलं. तो म्हणलं अरे आप भी खाना खा के बाहर घूमने को गए, आप ऐसा करो आप रूम खोल के देता हूँ, बैठो अभी आ जाएंगे. तेवढ्यात त्याला जेवण बिवण घ्यायला घातले आणि पोलिसांना फोन केला. पोलिसांनी येऊन त्याला पकडल्यानंतर पोलिसांना मग इन्क्वायरी सुरू झाली. तो काहीतरी उडवाउडीची उत्तर देत होता. तर त्याचं नाव काय, मग त्यांनी त्यागी नाव सांगितलं. मग तो त्यागी तो जयपूरचा होता आणि त्यावेळी तिथे अंबालाल वर्मा म्हणून DCP होते, ते जयपूरचे होते. मग त्यांनी त्याला क्रॉस एक्झामिन करायला सुरुवात केली. तो एक्सपर्ट होत गेला. मग तो कंटाळा, तो म्हणला आपण खरं सांगून टाकू. म्हणजे तुम मेरे को क्यों तकलीफ देतो, मैं उनके साथ भागा नहीं, वो शोभराज के साथ भागेले, वो सब अलग, मैं खाली उनके साथ बाद में गाडी में बैठ के आया. शोभराज म्हणल्यानंतर सगळ्यांची शोभराज. मग पहिल्या मग तिथे ते DIG प्रधान होते, हे अंबालाल वर्मा, सगळे इन्स्पेक्टर, सगळ्यांची. मग ते म्हणले आता इथं फार मोठी बातमी आहे. ताबडतोब त्यांनी DGP साहेबांना फोन केला, जोग साहेबांना, की साहेब असा असा माणूस पकडलाय आणि तो शोभराज बद्दल काहीतरी बोलतोय, म्हणजे ताबडतोब त्याला घेऊन या, उद्या सकाळी ऑफिसला घेऊन या. तर ते म्हणाले, मग त्यांनी सांगितलं. आणि मग त्यांना आठवलं की शोभराला ओळखणारा आपल्याकडे एक इन्स्पेक्टर आहे, तर मला सकाळी 8 वाजता मेसेज, DG साहेबांना त्याच्या ऑफिसमध्ये भेटा. आता आम्ही DG साहेबांना कधी बघत नाही, भेटणे फार. मी घाबरून झालो. म्हणलं काय आपलं लपडं काय झालं, कशाला बोलवलं काय, म्हणून मी घाबरत सकाळी गेलो आणि ते ऑफिसमध्ये गेलो. तर खाली तिकडे दक्षताचं ऑफिस ग्राउंड फ्लोअरला आहे, त्याचे संपादक अरविंद पटवर्धन, ते माझे गुरु. तर मी त्यांच्याकडे गेलो. म्हटलं साहेब मला DG साहेबांनी बोलवले आणि मी काय मानतोय, तुम्हाला माहीत नाही. म्हटलं मला काहीच माहीत नाही. अहो त्या शोभराजबद्दल काहीतरी बातमी आहे म्हणून तुम्हाला बोलवलंय आणि तुम्हीच पकडणार त्याला. गमती आशीर्वाद पर ते बोलले. मग नंतर कमिशनर साहेब आले, जॉईंट कमिशनर मेनन आले, सगळ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तिकडे मिटिंग. आणि ते जनरली आम्ही त्यांच्या समोर उभं राहत नाही, तर तिथे मला बाजूला जोग साहेबांनी बसून घेतलं. मी सगळी ती स्टोरी सगळी जुनी सांगितली. मग ते म्हटलं तुला काय वाटतं कसं पकडता येईल. तर मग त्यात ते पुण्यात पण, आपलं मुंबईत पण येऊन राहून गेले होते, बॉम्बे सेंट्रल राहून गेले होते, कुठे कुठे. मग त्यांनी सगळं सांगितलं. आम्ही कुठे अलवारला गेलो होतो, बडोद्याला गेलो होतो, अहमदाबादला गेलो होतो. सगळी त्यांनी स्टोरी, गोव्यात 4 दिवस राहिलो, सगळी स्टोरी त्यांनी सांगितली आम्ही कुठे कुठे गेलो होतो. कारण ते अंबालाल वर्मा आणि ते जयपूरचे असल्यामुळे त्यांनी सगळं सांगून टाकलं. त्यामुळे मग मला म्हटलं, मग आता तुझं काय मत आहे. मग मी त्याला म्हटलं साहेब आपण ज्या ज्या गावी ते गेलेत त्या गावी आपण एक टीम पाठवली पाहिजे. कारण मागे त्याला माहित होतं की आपण पकडले जाऊ, तरी सुद्धा तो त्या लुटण्यासाठी तो आला. तो पोलिसांना बिलकुल जुमानतच नाही. त्यामुळे आपण सगळी टीम पाठवू. कोण पाठवू. म्हणजे त्यावेळी माझ्याबरोबर जे कोणते अकोलकर होते, PW सावंत, त्यांच्या टीम करू. आणि आपण पण म्हणलं साहेब तो नेहमी 5 स्टारमध्ये राहतो, पैसे लागतील. किती पैसे म्हणलं 10,000 रुपये. ते त्यावेळी काय 2-3 हजार होते ताज. तर हरकत नाही. ताबडतोब त्यांनी रॉय साहेब त्यावेळी IGP AIG होते, त्यांना सांगितलं 10,000 रुपये घेऊन या, 50,000 रुपये प्रत्येक 5 टीमला द्या. आणि मग ते कमिशनर साहेब आणि ते मेंडोन्सा जॉईंट कमिशनर क्राईम होते, त्यांना म्हटलं आता हे सगळं ऑपरेशन तुम्ही सुपरवाईज करा. मग आम्हाला तिथून DG ऑफिस म्हणून पाठवलं. आम्ही ते मी त्यावेळी आखरीपाडा पोलीस स्टेशनला होतो. आणि जनरली पोलीस स्टेशनमध्ये आणि क्राईम ब्रांचमध्ये एक प्रकारचं हे, क्राईम ब्रांचला स्वतःला फार जास्त, मी क्राईम ब्रांच करून गेलो होतो, पण तेच स्वतःला जरा जास्त सुपिरियर समजतात. ते आम्हाला तिकडे गेले. तिकडे मग मला ते त्यांचं काय कसं करायचं काय करायचं. तेवढ्यात सोमन साहेबांनी यांना फोन केला विमान कंपनीला की ते झेंडेसाठी एक सीट बुक करा. तू म्हणे तू आधी विमानाने पुढे जा, असं आपलं सोमन साहेब म्हणले होते. एवढं बोलून ते त्यांच्या ऑफिसला गेले. मी जॉईंट कमिशनर. ते मला म्हणाले की झेंडे तुम इंट्रोगेशन को बहुत अच्छा है, तुम इधर रहो, तुम गोवा जाने की जरूरत नहीं, हम दूसरा ऑफिसर को भेजेंगे. म्हटलं ठीक आहे. मी ते 10,000 रुपये दिले आणि मी बाहेर गेलो. मी नर्वस झालो. म्हणलं मी अजून विमानात कधी बसलो नव्हतो. सोमन साहेब मला म्हणले तू विमानाने जा. आणि म्हणलं आपला विमानाचा पण चान्स गेला, हे पण गेलं. ठीक आहे म्हणलं आपण काय करायचं. तरी पण मला परत माझी थोडी पेटली. मी म्हणलं आत गेलो परत. म्हणलं साहेब तुम्ही जोग साहेबांना सांगा की तुम्ही मला पाठवत नाही, दुसऱ्या कोणाला तरी पाठवत आहे. कारण ते त्यांनी मला सांगितलं होतं ना. ते अरे नाही तुम्ही जाऊ. म्हणजे त्यांचा परत मला ते 10,000 रुपये दिले. आणि मग मी एकटाच त्या दिवशी मी घरी काय सांगितलं नाही काय नाही, गेलो फक्त बॅग घेतली आणि विमानतळावर गेलो.
आणि म्हटलं ह्याला माझं नाव माहिती आहे काहीतरी. म्हणजे गोव्याचं नाव राऊत म्हणून माझा गोव्यात मित्र होता, तर मी त्याचं नाव आपलं शशी राऊत म्हणून नाव, खोटं नाव घेऊन त्या नावावर मी गेलो. पण तेवढ्यात सोमण साहेबांनी त्यावेळी यांच्या डायरेक्टरना फोन केला होता, त्यावेळी ताजचे आता नाव विसरतो मी त्यांचं, तर त्यांना फोन केला तर आमच्या ऑफिसर तिकडे जातात, त्यांची राहायची व्यवस्था करा. हां, त्यांनी तिकडे फोनवर करून सांगितलं. मी तिकडे गेलो, ताजमध्ये राहिलो पहिल्या दिवशी. दुसऱ्या दिवशी म्हणलं तुमचं बुकिंग आमच्याकडे फार बुकिंग संपलेलं आहे, तुम्हाला मग ही हर्मिटेज म्हणून वरती आहे, तिकडे त्यांनी एक दिवस मला व्यवस्था केली. तोपर्यंत मग माझे दुसरे 2 सहकारी, एक अमोलिक म्हणून आणि एक संकट, तो रेल्वे पोलीसचा, आणि एक 2 शिपाई, असं 1647 नंबरची BMC 1647 एक अँबॅसेडर गाडी घेऊन ते आले. मग ते आल्यानंतर आम्ही तिकडे ते हॉटेलमध्ये उतरलो आणि मग म्हटलं आता काय, आम्हाला तो नंबर मिळाला होता गाडीचा, आणि दुसरं माहिती मिळाली होती की त्याची बायको अमेरिकेत आहे आणि तो अमेरिकेला जाण्याचा प्रयत्न करतो. त्यागीने सांगितलं होतं की त्याचा विचार आहे की गोव्यातल्या कुठल्या तरी बोटीतून कुठल्या तरी मोठ्या बोटीत जाण्याचं आणि तिकडून अमेरिकेला जायचं. त्यासाठी तो बायकोला फोन करतो. एवढी आम्हाला 2 क्लू मिळाले होते. मग दुसऱ्या दिवशी आम्ही तिकडे गोव्याच्या, पूर्वी काय फोन वगैरे STD बिल काही नव्हतं, तर तुम्हाला फोन बुक करायला याला CTOला गेलं पाहिजे. आम्ही त्या पणजेच्या CTOला गेलो आणि तिकडे सांगितलं असं असा माणूस आहे वॉन्टेड. सोबत सगळ्यांना माहित होता, म्हणजे त्याच्या बायकोचा किती कॉल केलेत आपल्याला चेक करायचं. तर तिथला क्लार्क फार हुशार होता. तो म्हणला आमच्याकडे 90% कुणी फॉरेनर बुक करायला येत नाही. गोव्यामध्ये ओ कुकुरू नावाचं एक हॉटेल आहे, रेस्टॉरंट ओ कुकुरू. तर त्या रेस्टॉरंटच्या मॅनेजरचं आणि आमच्या स्टाफचं संबंध मत आहे, तर तिथून तुम्हाला लाईन ताबडतोब लवकर मिळते. म्हणून सगळे फॉरेनर तिकडे जाऊन फोन करतात. मी तुम्हाला लिस्ट देतो किती फोन झाले, पण तुम्ही तिकडे पण प्रयत्न करा. हा त्यांनी मोठा क्लू दिला. मॅनेजर नावाचा तो क्लार्क होता, त्यांनी हा क्लू दिला. मग आम्ही ते दिवसभर काय करायचो, त्या ओ कुकुरूमध्ये जाऊन बसायचो आणि नुसतं काय येतो का वाच बघत बसायची. आणि त्यात दुसरा काय क्लू होता, नंबर. गोव्यामध्ये मोटरसायकल टॅक्सी कोपऱ्या उभे राहतात, पायलट म्हणतात. तर मग आम्ही त्यांना विचारायचो, बाबा माझं, मी म्हणलं भाई मेरा भाग क्या है घर में से, गाडी का हे नंबर आहे, देखा क्या. एक 16-17 वर्षाचं माणगावकर नावाचं पोरगं होतं, हुशार होतं. ते म्हणलं तुम बहुत बंडलबाज आहे रे. म्हणलं क्या बंडलबाज. बोले ये गाड़ी पिकॉक कलर का है, अभी चेन कवर एकदम नया है, चेन कवर भी नहीं बेटा है, वो फॉरेनर चालत है, वो तुम काला है, वो कैसा तुम्हारा भाई हो सकता है. म्हणजे मी नक्की, मग त्याच्या प्रोफेशनचं त्याला माहिती झालं. म्हणलं हा नक्की माहिती. मग आम्ही 3च अधिकारी होतो. मी मेनन साहेबांना फोन केला, म्हणलं आम्ही साहेब थोडा तरी क्ल्यू आहे, तो इथे फिरतोय, तर मला अजून मदतीला एवढं काळजी करू नको. मग त्याने अजून 4-5 ऑफिसर गाडी घेऊन पाठवले. मग आम्ही दिवसभर त्याला ते मोटरसायकल फिरायची आणि संध्याकाळी त्या हॉटेलमध्ये जाऊन बसायचं. मग दिवसभर काय 6-7ला गेलं की मग काय चिकन करी मागव, प्रॉन, फिश प्रॉन नाहीतर विचार तुम्ही, आम्ही कोणाला सांगितलं होतं, आम्ही प्लेन क्लोज मध्ये ते चाललंय आपलं. तर तेवढ्यात एक आमच्याबरोबर जो संकट होता त्याचा बॅचमेट आला तिकडे. त्याचा बॅचमेट त्याच्याबरोबर कोणतरी दुसरा ऑफिसर होता, तर तो म्हणे दिल्लीचा IPS अधिकारी आहे आणि ते पण सोबत शोधायला आले. तर मी त्यांना म्हटलं मग आपण जॉईंट हे करूया. ते IPS त्यांना म्हटले इन्स्पेक्टर फालतू इसको तुम तुम्हाला काम करो, हम हमारा करेगा. अच्छा, म्हणजे दिल्ली पोलिसांनी दिल्ली पोलीस आले होते गोव्यात. त्यांना मी तिथे भेटलो ऍक्च्युअली. मी त्याचं नाव मला ते IPS त्या आमच्या संकटच्या त्यांच्या बरोबर आलेला ऑफिसर होता, तो त्याचा बॅचमेट होता, म्हणून त्याने आपल्याला सांगितलं. तर ते म्हणजे IPS अधिकारी दिल्ली इथून आलेत. मी म्हटलं आपण जॉईंट ऑपरेशन नाही बोले, तुम तुम्हाला काम करू. त्यांनी आपलं आमच्या सुदैवाने ते आम्हाला फुकटवलं, लाभलं. आणि मग ते यायचे बंदच झाले. इथे बस आम्ही दिवसभर तिथे बसून असायचो. आणि 6 एप्रिल 1986 पहाटे मला स्वप्न पडलं की मी असं मोटरसायकलवर चाललोय आणि ती मोटरसायकल आकाशात अशी उंच उडाली आणि ती त्या म्हापशाच्या मंदिराच्या तिथे अशी खाली उतरली आणि इकडे बरेच लोक जमा झालेले होते. सगळ्यांनी टाळ्या बिळ्या वाजवल्या, मला गळ्यात हारबीर घातली. असं गमतीचं स्वप्न काय स्वप्न असतात ना.
पण त्या दिवशी संध्याकाळी आम्ही असं मग हिंदुस्थान पाकिस्तानची फायनल हॉकीची मॅच टीव्हीवर दाखवत होतो. हा. तर ओकर हॉटेल आहे, असं बाहेर मोठा व्हरांडा आहे, त्यामुळे मोठं कंपाऊंड आहे आणि आतल्या बाजूला शॅक सारखी तिथे टेलिफोनचं बूथ आहे. तिकडे आतल्या बाजूला 10-15 टेबल्स आहेत. तर आम्ही आत बसून तिकडे त्या टेलिफोनवर लक्ष ठेवून होतो. तर ते आमचे सगळे अधिकारी आलेले, अजून 5 अधिकारी आले होते, ते सगळे ती टीव्हीची मॅच बघत होते आणि सगळे गंमत आपली चालली होती. तर माझं लक्ष मेन गेटवर काय काय घडतंय, काय मी दारू पित नाही आणि ते सगळे पित होते. काय सरकारने 10,000 रुपये दिलेत, मजा करा, सगळे खात पीत मग एन्जॉय. मी आपलं लक्ष ठेवून होतो. तर एक माणूस, असे 2 माणसं येतात दिसली आणि त्यांनी नाईट कॅप घातली होती रात्रीच्या वेळेस. हा, रात्री 10:30 वाजता. म्हणलं हा माणूस नाईट कॅप घालून काय येतो म्हणून मी निरखून बघायला लागलो. आणि जसं मी बघायला लागलो, पुढे यायला लागला, तर मला वाटलं त्याला सोबराज सारखाच दिसतोय, हा सोबराज असेल काय. मी एकदम गडबडून गेलो. मग हे सगळे बिझी असताना मी गपचूप उठलो आणि बाहेर जाऊन भिंतीच्या आड असा लपलो. ते लोक आले, त्या व्हरांड्यामध्ये 1 टेबल 2 खुर्च्या होत्या, त्याच्यावर बसले असं अपोजिट. मग मी जाऊन बरोबर त्या सोबराज बसला, त्याच्या मागे जाऊन बसलो आणि 2 मिनिटं विचार केला काय करूया काय. मग मी ते वेटरला बोलवला, एका कागदावर लिहिलं की तुम्ही 4-5 जण आहात, त्याच्यापैकी 2 जण, आता एक टॅक्सी आली, त्या टॅक्सीतून 2 माणसं उतरली, पांढरी टॅक्सी आहे, त्या टॅक्सीवर चौकशी करा कुठून आल्या काय. 2 जण कंपाऊंड मध्ये राहा आणि 2 जण मला मदतीला या, अशी चिठ्ठी मी लिहून दिली. त्याला सांगितलं मैं पुलिस वाला हूँ, तुम इनको जाके अंदर दो, हम तुमको बक्षीस देगा. त्याने जाऊन तशी चिठ्ठी दिली. मग तसे 2 अधिकारी, तो संकट आणि साटम होते ते की त्या टॅक्सीवाल्याकडे गेले, 1-2 अधिकारी पॅसेजमध्ये, आणि अमोलिक आणि कामत मला मदतीला, म्हणजे असे माझ्याकडे यायला लागले. तर येत होत असताना तेवढ्यात तो हे जे बाहेर गेले होते टॅक्सीची इन्क्वायरी करायला, त्या टॅक्सीवाल्याला आपला टेम्पररी कस्टमरशी कशाला चौकशी करतो म्हणून त्याला सांगायला म्हणून तो गडबडीने आत येत होता. मी म्हटलं आता जर हा आत आला आणि त्याला सांगितलं आपला म्हणजे लफडं होईल. म्हणजे ते तो समोरून कामत आणि अमोलिक येतच होते, अमोलिक बाजूला असं येत होते, पण मी तिशी उठलो आणि तो गेला होता, त्याच्या मागे जाऊन जोरात ओरडलो, चार्ज. तो म्हणला यू आर क्रेझी, हुज चार्ज. म्हटलं डोंट फॉरगेट आय एम सेम झेंडे बट कॉट इन 71. एकदा कळलं माणसाला की आपण उघडे पडलो, हिंमत तुटते ते. तोपर्यंत असा रिव्हॉल्वर हात घालत होता, तेवढ्या अमोलिकनी बॅग उचलली, साहेब रिव्हॉल्वर, म्हणलं अनलोड कर. त्यांनी ते रिव्हॉल्वर अनलोड केलं. मग त्याला धरून मग आम्ही त्याचं घट्ट करून, तो म्हणून मी सोबरा नाही असं म्हणून मी त्याला कंपाऊंडमध्ये आणला. कंपाऊंडमध्ये आणून मग त्या हॉटेलवाल्याला म्हणलं हा ब्लॅक बेल्ट आहे आणि कुठे काय करेल, कसं करेल, तुझ्याकडे काय सुतळी धागा असेल, आमच्याकडे रिव्हॉल्वर होते, त्या कॉर्डनी त्याला असा बिल्डिंगला बांधतात असा कम्प्लीट बांधला, पूर्ण बांधला. तिथल्या हॉटेलमध्ये काथ्यानी सुतळ्यानी जे मिळेल ते, जे सगळ्यांनी असा घट्ट बांध, कारण म्हणलं हा ब्लॅक बेल्ट आहे, कुठं काय करेल काय माहिती. तसंच त्याला. आणि मग मला आठवण आली की इथून जगात कुठे पण फोन करता येतो. मी ताबडतोब फोन केला आमच्या मेंढोन्से साहेबाला. म्हणलं साहेब आम्ही त्याला पकडला. काय सांगतोस, खरंच? म्हणलं साहेब 100 नाही 1000% पकडला. तर म्हणलं आय एम सो हॅपी. तू असं कर, तू डोंट वेट देअर, ताबडतोब ये. तुला कमिशनर स्वतः रिसिव्ह करायला खाली उतरतील आपल्या ऑफिसमध्ये, तू ताबडतोब ये. मग आम्ही लगेच ते आमची टॅक्सी गाडी होती, त्या गाडीत त्याला झोपवला, त्याला 2 शिपाई बसवले, त्याच्याकडे 2 डबडी दिली, काय शू करायची याच्यात, त्याला हलून द्यायचं नाही. बसून मग आम्ही त्याला पूर्ण बांधला आणि गाडीच्या खाली, गाडीच्या नाही सीटवर त्याच्यावर 2 शिपाई बसवले, त्याच्यावर 2 शिपाई बसवले. आणि मग आम्ही तेवढ्यात आम्हाला मेनन साहेब म्हणले कुठे थांबू नका. मी म्हणले साहेब गोवा पोलीस कुणाला सांगू नका, तुम्ही ताबडतोब या, असं म्हणून आम्ही निघालो. बाकी 2-3 ऑफिसर होते, त्यांना म्हणलं तुम्ही मागच्या गाडी दुसऱ्या गाडीने मागे या. आम्ही निघालो. म्हणलं तोपर्यंत गोवा पोलीस आले. त्या हॉटेलवाल्याने गोवा पोलिसांना फोन केला की साहेब सोबराज को पकडा गया. तो आम्ही तिथून निघून, मग त्यांनी त्या ऑफिसरना नेऊन त्याची इन्क्वायरी तिकडे सुरू झाली. तो आम्ही इकडे निघून गेलो होतो गोव्याच्या बाहेर. तर आम्ही सावंतवाडीला आलो आणि सावंतवाडीला आमची गाडी फेल झाली. सुदैवाने ती गाडी नेमकी एसटीच्या डेपोच्या समोर, म्हणजे एसटी डेपोच्या आत गेलो. म्हणलं असं 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 आमची गाडी, म्हणजे आम्ही प्रायव्हेट गाडीला हात लावू शकत नाही, आम्हाला नियम नाही. त्याला सांगितलं मी कोण आहे आणि कोणाला पकडले. तो डेपो हरकत नाही साहेब. त्यांनी सगळा स्टाफ लावून ताबडतोब आमची फटाफट गाडी रिपेअर केली आणि आम्ही तिथून निघालो.
निघाल्या एवढा गोवा ते मुंबई तुम्ही त्या काळामध्ये रोड ट्रॅव्हल करून त्याला घेऊन चालले होते. तर रस्त्यामध्ये मी पोलादपूर लागतं रस्त्यात. हो, तर तिथून रायगड दिसतो. हो, त्या घाटातून वरून रायगड दिसतो. मी आपल्या गमतीत प्रेमाने मी म्हणलं, महाराज तुम्ही त्या औरंगजेबाच्या हे अकडून त्याला फसून तुम्ही पळून आला होतात, निघून आला होतात. तर आम्ही आपलं देशाचं नाक पाडलं, बदमाशाला पकडून चाललोय, आमचा मुजरा घ्या. आणि तुम्ही घोषणा दिली. नाही, आम्ही घरचा अजय महाराष्ट्र माझा जय जय असं कमा आम्ही झोपून रात्री 12 वाजल्यापर्यंत आम्ही चालतोच ना. झोप येऊ नये म्हणून गाणी म्हणत होते, श्लोक म्हणत होतो, काहीतरी असं करून. आणि आम्ही पनवेलला येईपर्यंत तोपर्यंत मुंबई पोलीसचे सगळे अर्धी टीम तिकडे आम्हाला रिसिव्ह करायला, डीसीपी सगळं. तोपर्यंत बातमी पसरली होती. आणि गोव्यातल्या लोकांनी ती महाराष्ट्र टाइम्सच्या कुठल्या बातमीदाराला दिली. महाराष्ट्र टाइम्सने फक्त 7 तारखेला ती बातमी की शोभराज अरेस्टेड इन गोवा, एवढीच बातमी त्याची 7 तारखेला. पण तिथे आम्ही आलो तर कमिशनर मला खाली उतरून रिसिव्ह करायला नाही, ते आम्हाला ते शोभराजला ताब्यात घेतलं सगळ्यांनी. त्याला न्यायालय स्पेशल विमान आलं आणि ते त्याला घेऊन विमानाने तिकडे गेले दिल्लीला. दिल्लीला. आम्ही डीजी ऑफिसला सगळे पत्रकार, मुलाखत आणि काय ते जे सुरू झालं त्या दिवशी. मग त्यावेळी फक्त दूरदर्शन होतं, बाकी काय नाही. मराठी बातम्या, हिंदी बातम्या, इंग्लिश बातम्या, सगळ्या बातम्यात माझी मुलाखत. त्यामुळे सगळ्या दुसऱ्या विषय वर्तमानपत्र. त्या गोव्यामध्ये ती मोठी त्या यांनी दिल्लीने तर झेंडे माझ्या नावावर जिंदाबादच्या वेळी झेंडाबाद केलं. झेंडाबादला सगळ्या वर्तमानपत्रात झालं. जगभर बातमी सगळी पसरली. आमचे रिबेरो साहेब रिबेरो साहेब त्यावेळी दिल्लीला होम मिनिस्ट्रीमध्ये होते. त्यांनी मला तिकडून पत्र पाठवलं की झेंडे, आय एम व्हेरी हॅपी की मला माहित होतं की मुंबई पोलीस पकडतील, पण त्यातल्या तूच पकडशील. त्याने आपल्या प्रेमाने. आणि त्यांनी लिहिलं होतं की मी अरुण नेहरूला सांगितलं तुला कॉंग्रॅच्युलेट करायला. त्याने केलं का नाही मला कळव. आणि मग तोपर्यंत मी आमचं सगळीकडेच कौतुकच चाललं होतं. मी सोमन साहेबांना म्हटलं, साहेब गोव्यात गेलो पण आम्ही मंगेशीचं दर्शन नाही घेतलं, तर मला मंगेशीला जायची इच्छा आहे. अरे म्हणे आपली सरकारी गाडी घेऊन जा, फॅमिलीला घेऊन. म्हणून मी 8 तारखेला निघालो. 8 तारखेला त्यांनी मला परमिशन दिली, सरकारी गाडी दिली. मी पुण्यात आलो. पुण्यामध्ये एक गाडी आमच्या पोलिसांनी अडवली. त्या नंबर काय, तुम्हाला ताबडतोब मुंबईला बोलवलेलं आहे, अरुण नेहरू तुम्हाला भेटायला येतात. अरे बापरे. त्या अरुण नेहरू त्यांची फॅमिली घेऊन राजभवनमध्ये तिकडे. असं त्यावेळी असं कौतुकच सुरू होतं. त्यावेळी मग तुमचं आपल्या अमोल जाहिरात करताना अमोलची होर्डिंग फेमस, लताताईंचं ते घराच्या समोर पॅडल रोड, तिथे त्यांच्या घरासमोर तिथं त्या दाभोळकरांनी होर्डिंग लावलं, अटके पार झेंडे, माझ्या नावाचा अटके पार झेंडे अशी म्हणून जाहिरात केली. ती लताताईंनी बघितली. त्यांनी मोहन वाघानं बोलवलं, अरे मोहन, ह्या झेंडेला मला भेटायचंय रे. ते म्हणे आता पुण्यतिथी आहे 44वी, आपण त्याचा सत्कार करू दीनानाथ मध्ये. दीनानाथ मंगेशकरांची पुण्यतिथी आहे, पुणे 44. त्यानिमित्ताने आपण नाटक करतो, मदन बाधा नाटक ते ठेवू. आणि मग आमचे माधवराव गडकरी हे सगळे, कानिटकर, देशपांडे सगळे नाटककार सगळे. आणि मग ते मोठा प्रयोग ठेवला तिथे. आणि तिथे आमचा सत्कार लताताईंनी. ते लोक लताताईंना म्हणाले, तुम्ही काहीतरी बोला. आज मी अटके पार झेंडे पहिल्यांदा मराठी जाहिरात 50 वर्षात अमोलने केली. अशी जाहिरात ज्यांच्यामुळे झाली, त्या झेंड्यांचं मला भाषण ऐकायचं असं म्हणून मग त्याने प्रेमाने. त्यांना किती कौतुक वाटलं की इतक्या वर्षांमध्ये अमोलची कधी मराठीत जाहिरात झाली नव्हती. ती झेंडेंमुळे त्यांना अटकेपार झेंडे हे शब्द तिथे लिहावे लागले अमोलच्या जाहिरातीत. त्यामुळे त्यांना आनंद झाला. त्यांनी प्रेमाने आपलं आमचा सत्कार. मग सगळी मंगेशकर फॅमिली सगळी आली होती. मग त्यावेळी मोहन वाघांची मुलगी शर्मिला आणि माझी मुलगी शर्मिला ताजमध्ये एकत्र काम करायच्या. अच्छा. ती पण आली. सगळेच आले. त्या नाटकात त्यांनी मला सत्कार केला, एक समय दिली. त्यांचं मोठेपणा त्यांनी कौतुक करणं केवढं. आणि मग आशाताईंनी तर ते म्हणाल्या, अरे मला तुमच्या ऑटोग्राफ पाहिजे. ते कागद सापडे ना. त्यांनी पर्स उघडली, 100चं बंडल काढलं. म्हणून याच्यावर काय, अहो म्हणलं 100 तुमच्या पुढे काय साहेब, खरं 10-20 साहेब माझ्या सगळ्या नातवंडांनी. असं प्रेमाने ते असं. मग बरेच त्यानंतर माझं पुष्कळ जाहिरात झाली. पण मला विशेषाने सांगायचं आहे म्हणजे या सगळ्या प्रकरणामध्ये, या केसमध्ये
सगळ्यांनी त्यांचं योगदान दिलेलं आहे. हो. DGP पासून कॉन्स्टेबल पर्यंत हो. प्रत्येकाने काहीतरी DCP, DIG, किती इन्स्पेक्टर्स या सगळ्यांनी योगदान केलेलं आहे. मीडियाने योगदान केलंय, हॉटेलवाल्यांनी मदत केलेली आहे, रस्त्यावर काम करणाऱ्या मोटरसायकल मेकॅनिकने या सगळ्यांनी मदत केली, म्हणून मला हे शक्य झालं. आणि मी नेहमी सांगतो की जसं फुटबॉलमध्ये सगळे बॉल पुढे पुढे ढकलतात, गोलजवळ असतो तो हात ढकलतो त्याचं नाव अटॅकर, तसं या सगळ्यांचा क्रेडिट आहे, तर माझंच नाव जास्त झालं. तर मला असं प्रामाणिकपणे वाटतं यात माझं काही विशेष कर्तृत्व नाहीये, पण देवाच्या दयेने मला फार प्रसिद्धी मिळाली, हे देवाची कृपा. सर हे तुमचं मोठेपण आहे की तुम्ही त्याचं क्रेडिट घेत नाही, मोठेपण नाही खरंच. आणि टीम वर्कला तुम्ही ते सगळं क्रेडिट देताय. पण त्या चार्ल्स शोभराजला भारतात पकडण्यामध्ये त्याच्या राशीला तुम्हीच होतात. ठीक आहे. त्यानंतर तो 20 वर्ष जेलमध्ये तो सुटला. सुटल्यानंतर त्याने मी कसे खून केले याचं पुस्तक लिहिलं चार्ल्सनी, सरपंच नावाचं पुस्तक. ते पुस्तक लिहिल्यानंतर ते पुस्तक लिहिल्यानंतर ते बरंच खपलं, त्याला भरपूर पैसे मिळाले. तो न्यूयॉर्कला बायकोकडे गेला आणि मग त्याकडे पैसे झाले म्हणून जुगार खेळायला तो नेपाळच्या याच्यामध्ये गेला, कॅसिनोमध्ये. आणि तिथे एक रिटायर इन्स्पेक्टर होते हरिसिंग, तर ते रिटायर झाल्यावर तिथे सिक्युरिटी ऑफिसर म्हणून काम करून त्यांनी त्याला पाहिला आणि ओळखला. मग त्यांनी ताबडतोब सगळी यंत्रणा जमा करून त्याला पकडला नेपाळमध्ये पकडल्यानंतर त्याच्यावर परत त्यांनी नेपाळमध्ये 2 खून केले होते, त्याच्यावर केस झाली. त्या केसमध्ये त्याला परत जन्मठेपेची शिक्षा झाली. आणि त्यात त्याची वकील होती, तिची 26 वर्षाच्या मुलगी त्याच्या इतकं माहीत असून त्याच्या प्रेमात पडली आणि त्याच्याशी तिने लग्न केलं. अरे नेपाळमध्ये. आणि तो त्यावेळी 75 वर्षाचा आणि ती 26 वर्षाची, तिच्याशी लग्न केलं. तुम्ही जे म्हणताय की त्याच्याकडे अशी काही मला अजून काय कळलं नाही की का बायका त्याच्या भशी पडायच्या, तर असा तो अतिशय निखरून गुन्हेगार आहे. आता पण त्याला पकडण्यात मी यशस्वी झालो, आपल्या देशाचं नाव. आणि फॉर्च्युनेटली त्यातली गंमत म्हणजे 8 एप्रिलच्या टाईममध्ये ती बातमी आली, इन्स्पेक्टर झेंडे अरेस्ट शोभराज म्हणून. माझा भाचा तिकडे अमेरिकेत होता, त्यांनी तिकडून फोन, अंकल युअर इन टाईम. एवढी मोठी गोष्ट आहे टाईम मध्ये ते येणं. आता तुम्हाला बोलताना हे इतकं वाटतंय, अभिमान तर त्यात आहेच, पण हे सोपं वाटतंय. पण तो काळ किंवा ते ऑपरेशन सक्सेस होईपर्यंत तुमचं जे काही झालं असेल ते आता आम्हाला इथे बसून कळणार नाही. आणि ते तुम्ही खूप सोप्या भाषेत आता सांगताय, पण तुमची त्या मागची जी तडफ होती ती आजही तुमच्या बोलण्यामध्ये दिसते की चार्ल्स शोभराज सारखा आंतरराष्ट्रीय गुन्हेगार जो कुणाला सापडत नाही आणि सापडल्यावर पळून जातो त्याला तुम्ही 2दा अटक केली. एक पोलिसाची नजर असते की तो समोरच्या माणसामध्ये एक संशयी किंवा एका गुन्हेगारी वृत्तीने कधी बघितलं तर त्याला त्याच्यातनं क्ल्यू मिळू शकतो. पण तुम्हाला चार्ल्स शोभराज अशा पद्धतीने गुन्हे का करतो, तो असा का आहे, त्याची नेमकी मोडस ऑपरेंडी काय आहे, तुम्हाला कधी त्याच्याशी संवाद साधावासा वाटला का आणि तुम्ही तो प्रयत्न केलाय का? मी त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला. म्हणजे पहिल्यांदा एकतर त्याला पहिल्यांदा पकडला 71 साली, त्यावेळी तर दुसऱ्या दिवशी दिल्लीचे पोलीस आले, त्याला घेऊन गेले. नंतर ज्यावेळी मी ते आपल्या 30,000 कोर्टात गेलो होतो, त्याला तो घेऊन आले कोर्टातून. तो त्याचं सगळं चरित्र मला माहीत होतं. तर मी आपलं त्याला जवळ जाऊन मी त्याला म्हणलं, अरे तू कशाला, मी आपल्या चांगुलपणाने सांगायला गेलो, तू कशाला असं करतोस, तू सुधार. तो म्हणला माइंड युअर ओन बिझनेस. तो अतिशय ब्रॅश माणूस आहे, त्याला पोलिसांबद्दल अत्यंत अनादर आहे. पोलीस किंवा त्यांनी ते म्हणजे तो जेलमध्ये असताना त्याला तिहार जेलच्या त्या कोण जेलर त्यावेळी असेल त्यांनी BBCला परवानगी दिली त्याच्यावर एक मूवी काढायला. आणि तिथे जेलमध्ये त्याची मूवी शूट झाली. तर मी बांद्र्याला माझी 89 बदली झाली. तर त्यावेळी एक बिचारी सज्जन ख्रिश्चन बाई होती, ती माझ्याकडे आली आणि ती म्हणाली, अंकल मी आता तिकडे लंडनमध्ये असताना मला ही सिरीज दिसली की त्याची मुलाखत आणि त्यांनी तुम्हाला एवढं, त्यांनी माझ्याबरोबर बरंच वाईट बोलवत आहेत. मग मी त्याची एक कॅसेट घेऊन आली, तुम्ही बघाय. मग कसं त्याला आपलं गव्हर्नमेंट काय करतंय, मग त्याला परमिशन दिली होती. त्यांनी काय केलं होतं, तो सगळ्यांना असं जेलर, पोलीस, कोर्ट सगळ्यांबद्दल अतिशय अनादराने बोलायचा, असं त्याचं वृत्तीच आहे. तर ते मी ज्यावेळी त्याला तो असा आत आणत होता त्यावेळी तो मला म्हणाला माइंड युअर ओन बिझनेस.
आता इथे पकडल्यानंतर सुद्धा त्याला मी असं गोव्यात पकडलं त्याला, तर त्याला त्याच्याशी मी बोलण्याचा प्रयत्न केला, तर तो म्हणाला डोंट टॉक, यू आर डन युअर जॉब, नाव यू विल गेट इनफ पब्लिसिटी. याखेरीज तो एकही शब्द बोलला नाही. तो अतिशय बदमाश माणूस आहे, तो सगळ्यांनाच तुच्छ समजतो, म्हणजे त्याची टेंडन्सीच अशी आहे. आणि त्यांनी तिथे जेलमध्ये असताना कायद्याचा अभ्यास केला, त्यामुळे तो सगळ्या जेलमध्ये असणाऱ्या कैद्यांना मदत करायचा, त्यांना थोडंसं कायद्याचं ज्ञान शिकवायचा. त्यामुळे त्याला तिथे जेलर लोकांनी त्याला कॉम्प्युटर वापरायला परवानगी दिली होती, कारण त्याला कायद्यांची सगळी माहिती होती. पण त्याचं बिहेवियर असं असायचं की ही इज टू विन ओव्हर, कसं करायचा मला त्याची कल्पना नाही. पण माझा त्याचा प्रत्यक्ष आजपर्यंत बोलण्याचं टोटल 3-4 मिनिटापेक्षा मी त्याच्याशी आयुष्यात बोलू शकलो नाही. ही जस्ट यूज टू ब्रश ऑफ. मग ती जी त्यांनी त्याच्यावरची जी डॉक्युमेंटरी बनवली होती, फिल्म काढली होती, त्याच्यामध्ये नेमकं त्याच्याबद्दल त्यांनी काय सांगितलं होतं? काय त्याचं म्हणणं होतं की इंडियन पोलीस, इंडियन कोर्ट्स दे आर ऑल करप्ट, आय एम अननेसली अरेस्टेड, आय हॅव नॉट कमिटेड एनी क्राईम, अशा प्रकारे त्यांनी मोस्ट ऑफ बीबीसीला तेच पाहिजे होतं की पोलिसांबद्दल, इंडियन कोर्टाबद्दल, सगळ्यांबद्दलच वाईट बोलायचं. त्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. ती बिचारी ख्रिश्चन बाई तिला बघवलं नाही, पण तिने जी कॅसेट घेऊन आली आणि मला मुद्दाम दिली बांद्र्याला असताना. ती फार सज्जन बाई होती. ती म्हणली अंकल मला फार वाईट वाटलं, मला माहिती आहे की तुम्ही बांद्र्याला तुम्ही इतकं चांगलं काम करताय. बरं, त्याला पकडून आणल्यानंतर तुमच्या बातम्या झाल्या वगैरे सगळं आहे, प्रसिद्धी तुम्हाला मिळालेली, सगळे असे कोण कोण लोक आहेत की या मोहीम फत्ते केल्यानंतर तुमचं कौतुक करायला, तुमचा सत्कार करायला किंवा तुम्हाला भेटायला आले, जे तुमच्यासाठी अभिमानास्पद होतं? एक एक घटना आहे जी मला आधी आठवते, ते राजीव गांधींनी तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली, अरुण नेहरूंनी तुम्ही सांगितलं की तुम्हाला भेटायची इच्छा व्यक्त केली. राजीव गांधींचा किस्सा काय आहे? आता मी 2 मेला राजीव गांधी म्हणजे 6 एप्रिलला एक घटना घडली. त्यानंतर माझं सारखं टीव्हीवर, आमच्या वीकला माझं फ्रंट पेजवर, कव्हरवर अनेक वर्तमानपत्रात माझे फुल साईज फोटो यायचे. माझा म्हणजे चेहरा असा लोकांना माहीत झाला होता. राजीव गांधी सरकारी कामासाठी काहीतरी व्हिजिटला आले होते. आम्ही आपल्या बंदोबस्ताला मी वरळी नाक्याला उभा होतो. वरळी नाक्याला उभा होता, ती गाडी पास झाली आणि थांब, आय वॉन्ट टू मीट हिम. राजीव गांधी ते सिक्युरिटी म्हणे साहेब नॉट ऑन रोड, पण ती सगळ्या गाड्या थांबल्या. आणि त्यामुळे सगळ्यांच्या अरे झेंडेला बघून राजीव गांधी थांबले, लोकांना चर्चा. मग दुसऱ्या दिवशी राजीव गांधी पहाटे 6 वाजताच आम्हाला मुलाखत दिली, सत्कार केला. हा त्यांचा मोठेपणा. अरुण नेहरू पण तुम्हाला भेटले? अरुण नेहरू तर त्यांची फॅमिली घेऊन आले, त्यांनी सगळी स्टोरी ऐकली, त्यांच्या मुलांना पण ऐकवली. ते मुद्दाम आले होते त्यावेळी. ही वॉज हे आता जे अमित शहा आहेत तसे त्यावेळी अरुण नेहरू होते. त्यावेळी म्हणजे काय सगळ्या जगभरच ती बातमी फार मोठी ना. टाइम मॅगझिनला आल्यामुळे सुद्धा त्याची व्हॅल्यू वाढली त्या गोष्टीची. तो जितका मोठा, तो जो म्हणाला होता नाव विल गेट व्हेरी पॉप्युलर, असं त्याचं ते बाकीच होतं. पण मला वाटतं मी आपला कायम सांगत आलो की म्हणजे गंमत म्हणून सांगतो. मी त्या सत्कारामध्ये लता मंगेशकरांच्या मी म्हणलं तुम्ही माकडाचा मारुती करताय, तर गडकरी त्यांच्या भाषणात म्हणाले अहो असं नाही, आज म्हणे आज त्या दिवशी नेमकी हनुमान जयंती होती, तर साक्षात हनुमानच आमच्याकडे आलाय, असं आपलं कौतुकाने. आणि गंमत म्हणजे माझी बायको जरा चांगलं गायची, आणि पूर्वी मराठी सिनेमा त्या नागपंचमी म्हणून सिनेमा होता, त्यात एका गाण्यात ती कोरसमध्ये आशाताईंच्या मागे, आणि मग मी गमतीने आठवण म्हणलं आमचं एवढं भाग्य आहे की त्या आशाताईंच्या बरोबर आमच्या बायकोने एवढी 30 रुपयात कोरसमध्ये बोलली होती, आणि त्या मला इतके सत्कार करतात. हा म्हणजे असाच माझा सन्मान होणार असेल तर मी कदाचित असे 50 सोबराज परत पकडून दाखवेन, असं आपलं त्यांच्या आधारावर ते बोल. आता त्या इतक्या मोठ्या होत्या, पण त्यांनी सुद्धा इतका सन्मानाने. आता दिलीप कुमारने मला फोन केला, दिलीप कुमारने मला फोन केला, साहब आपको मेरे को स्टोरी सुनना है, आपको मेरे घर में बुलाना, आपका इज्जत नहीं रहेगा, मैं पुलिस स्टेशन में आएगा तो बहुत भीड़ हो जाएगी, अगर आप मुनासिब समझते तो मैं बाजू के होटल में रूम एक लेता हूँ और मेरे को आपसे वो स्टोरी सुनना है. अरे म्हणलं इतना बडे आदमी मैं जरूर आऊंगा. मग त्या आल्यानंतर त्यांनी मला सन्मानाने तिकडे त्या हॉटेलमध्ये सगळ्यांना सांगून ठेवलं. मग तिकडे जाऊन ती सगळी 1 तासभर स्टोरी ऐकली. त्यानंतर बऱ्याचदा काही काम असेल तर दिलीप कुमार मला फोन करून बोलायचा. आता ते सगळे मोठे लोक. मला एवढी कायम जाणीव होती की आपण कॅशियर जसा फक्त बसतो गल्ल्यावर त्यावेळी कॅश हँडल करतो तेवढेच त्याची व्हॅल्यू.
मला व्हॅल्यू माझी व्हॅल्यू, मी साधा इन्स्पेक्टर आहे, मी तसाच राहणार आहे, याच्यापेक्षा माझी काय व्हॅल्यू नाही असं मी. पोलीस दलात काय ह्याची प्रतिक्रिया उमटली होती? पोलीस दलात तर फारच म्हणजे आता आमच्या मुंबई पोलिसांच्या कमिशनरचा एक मिटिंग असते दर महिन्यातून एक दिवशी, दर शुक्रवारी सकाळी सगळे इन्स्पेक्टर, मुंबई शहरातले इन्स्पेक्टर आणि सगळे सिनियर अधिकाऱ्यांची मिटिंग असते. त्यामुळे त्यावेळी ती मिटिंग आमच्या आता जे जुनं असेंब्ली हॉल आहे आपला रिगलच्या समोर DG ऑफिस, तिथे ती मिटिंग व्हायची. तर ज्यावेळी मग आम्ही आल्यानंतर आमचं ते काय 1,00,000-2 लाख रुपये बक्षीस डिक्लेअर झालं प्रत्येकाला, काय ते सगळ्यानंतर तिथे ज्यावेळी पहिली मिटिंग होती त्या मिटिंगला ज्यावेळी मग आमची सगळी टीम अशी टीम आत आली तर सगळे उठून कमिशनरपासून सगळे DIG, CP, DCP ज्याला मी आवडत नव्हतं असे सुद्धा सगळ्यांना उठून मला स्टँडिंग ओवेशन दिलं आमच्या सगळ्या टीमला. हे एक स्पर्धा पण असते ना आपसामध्ये? असते. जे तपास अधिकारी असतात त्यांच्यामध्ये जास्त असते. तर त्याचा कधी तुम्हाला ह्या घटनेमुळे फटका पडला का किंवा काही? या घटनेमुळे मला काही त्रास झाला नाही, पण त्यामध्ये आमच्या बरोबर असलेला एक अधिकारी होता, तर त्याला काय वाटलं मला माहित नाही, तर त्याने एक पेपरला मुलाखत दिली की झेंडे इन्स्पेक्टर असल्यामुळे ॲक्च्युली मी त्याला पकडला आणि झेंडेने बाई हातून काढून घेतला आणि त्याने मला पुढे झाले, त्याने मीच पकडला, माझं सगळं क्रेडिट आहे. रेल्वेचा एक अधिकारी होता. तर ते ऐकल्यानंतर आमच्या DG साहेबांना फार वाईट वाटलं. त्यांनी सगळ्यांना, आम्हाला काही अधिकाऱ्यांना त्यातल्या पोलीस मेडलसाठी रेकमेंड केलं होतं, तर जोग साहेबांनी ते नाव कट केलं असा बदमाश आणि त्याला नाही दिलं नाही. त्यामुळे असं, आणि ॲक्च्युली त्या दिवशी गंमत काय झाली, पाडव्याच्या दिवशी म्हणजे 8 तारखेला मी पुण्याला आलो आणि मला वाटतं 10 तारखेला पाडवा होता. पाडव्याच्या दिवशी आमच्या आपलं हे दगडूशेठ हलवाईचा मोठा समारंभ असतो, मोठा संगीत समारोह असतो, त्याला सबंध भारतातले प्रतिथीय सगळे लोक. तर त्या दिवशी बिस्मिल्ला खानची सनई आणि भिडी जोगांचं व्हायलिन याची जुगलबंदी होती आणि 15-20 हजारांचा मॉब सगळा बसलेला. तर तिथे नेमकं दगडूशेठ हलवाईच्या त्या आयोजकांनी माझा सत्कार ठेवला. त्या सत्कारामुळे तिथे, आणि मी बघतो तर तिथे समोर जोग साहेब बसलेले, मुंबईचे पुण्याचे कमिशनर भावे साहेब होते, ते स्टेजवर होते. तर मी उभा राहिलो, बघितलं, म्हणलं आज ज्यांच्यामुळे हा सगळं होतंय ते समोर बसले, त्यांना मी विनंती करतो तुम्ही स्टेजवर या. आणि मग त्यावेळी मग ते झालं. मग बिस्मिल्ला खानच्या हस्ते मला दगडूशेठचा मोठा फोटो, चांदीची मूर्ती तिथे माझ्या. मग पुण्यातले, म्हणजे त्यावेळी मी म्हटलं की आता तुम्ही सगळे या समारोहासाठी आलात, मी काय बोलू, आम्ही दरवर्षी समारोह ऐकतो, आम्हाला तुमचं ऐकायचंय. पुणेकर जवळ अर्धा पाऊण तास ते. पण मी त्यावेळी जोग साहेबांना, त्यांना बरं वाटलं असेल की मी म्हणलं आज सगळं ज्याच्यामुळे घडलं ते समोर बसलेत, त्यांना स्टेजवर. असे अनेक घटना घडल्या. वाशिमला माझा जन्म ठाणे जिल्ह्यातल्या वाशिम नावाचं गाव आहे. वाशिम माझं आजोळ तिथलं आहे. तर तिथे मी असाच गेलो होतो, तर त्यावेळी ते आनंद दिघे आले होते आणि नाना पाटेकर आले होते. तर तिथे गावकऱ्यांना मोठा आनंद ना की आपल्या गावाला पकडला, पण ते माझा सत्कार होता. मग ते आनंद दिघ्यांना कळलं, मग ते आले, त्यांनी सत्कार केला, नाना पाटेकर. अशा अनेक घटना ठिकठिकाणी होत होत्या. ॲक्च्युली एका मोठ्या कारखानदाराने मला, मी रिटायर झाल्यानंतर मला बोलवलं की तुम्ही आमच्याकडे सिक्युरिटी चीफ म्हणून जॉईन व्हा. मी म्हटलं साहेब, मी साधा जरी इन्स्पेक्टर असलो तरी आत्तापर्यंत मी मानाने राहिलोय. बरोबर. मी आलो तर तुम्ही कमीत कमी लिफ्टपर्यंत मला सोडायला येता, पण उद्या जर मी तुमची नोकरी धरली तर मला तुमचे दरवाजे उघडेल. मला ते करायचं नाही म्हणून मला रिटायर इन्स्पेक्टर म्हणून मला रिटायर होईल. कोण होता ते उद्योजक? आता काय एवढी मोठी नावं सांगू नयेत, पण मोठे भारतातले सर्वात पहिल्या 3 मधले एक उद्योजक, आघाडीचे उद्योजक होते. कुणाची नाव वगैरे मला काही योग्य वाटत आता ते नाही आहेत. पण चार्ल्स शोभराजने तुम्हाला प्रसिद्धी दिली, तुमचा मान सन्मान झाला त्याला पकडल्यामुळे. पण चार्ल्स शोभराज सारखी वृत्ती असणारे अनेक गुन्हेगार आपल्या इथेही असतील. तर त्यानंतर अशा पद्धतीचे गुन्हे करणारे लोक, म्हणजे समजा आता चार्ल्स शोभराजला तुम्ही एकदा पकडलं, त्यामुळे पुन्हा ती जबाबदारी तुमच्यावर आली. तर चार्ल्स शोभराज सारखे समजा महिलांचे खून करणारे किंवा कायम फसवणारे असे मोठे गुन्हेगार किंवा तशा वृत्तीच्या केसेस तुम्हाला पुन्हा दिसल्या का तुमच्या कारकिर्दीमध्ये?
हा आता मला म्हणजे दुसरी एक चांगली माझी केस म्हणजे शांतादेवी मर्डर केस. हा. शांतादेवी नावाच्या प्रोफेसर होत्या. हा. त्या रेल्वेने जात असताना दुपारी कॉलेजला चालल्या होत्या त्या. हा. आणि ट्रेनमध्ये जात असताना त्यांचा मर्डर झाला. हा. त्यांना जवळ 40 वुंड्स त्यांना स्टॅप केले होत्या. आणि अशा प्रकारे त्यांना लोकलमध्ये रात्री दुपारी 11:30 वाजता मारलं होतं. अच्छा. आणि त्याचा पुष्कळ त्यावेळी वर्तमानपत्रात भरपूर 80 सालची गोष्ट आहे. आणि ते त्यांचे मिस्टर तेही प्रोफेसर होते, प्रोफेसर नारायण म्हणून. तर त्यांनी बऱ्याच प्रयत्न केला. मग त्यावेळी रेल्वे पोलीस होते. रेल्वेची केस ती. रेल्वे त्यावेळी वाय.सी. पवार हे होते सुप्रिटेंडेंट रेल्वेचे. आणि रिबेरो साहेब कमिशनर DGP होते, आपले DIG होते रेल्वेचे. आणि त्यांनी बरेच आरोपी पकडले, पण काय ते केसचा तपास लागला नाही. मग त्यांनी असेंब्लीत प्रश्न उभा केला. असेंब्ली झाला म्हणून लोकसभेत प्रश्न उभा केला. अंतुले साहेबांनी 10,000 रुपयाचं रिवॉर्ड डिक्लेअर केलं. आणि तरी त्या गुन्ह्याचा काही तपास लागतच नव्हता. आणि बऱ्याचदा म्हणजे माझं म्हणणं असं आहे, सगळेच गुन्हेगार वाईट नाही. मी कुणाशी वाईट वागत नाही मुळात. मी सगळ्यांकडे चांगल्या दृष्टीने आधी बघतो. वाईट असेल त्याला शिक्षा करू शकतो. तर एका आरोपीला आम्ही पकडलं होतं. आणि तो काय करायचा, झोपलेल्या माणसाच्या हातातली घड्याळं काढायचा आणि ते विकायचा. असे 30-40 अशी घड्याळं त्यांनी चोरलेली ती विकली होती. त्याला आम्ही पकडून आणल्यानंतर त्याला आत टाकताना तो म्हणला, साहेब वो जो एक घड़ी है ना उसमें का वो HMT का घड़ी है, वो मत तबे मिलो, वो मेरे को वाइफ ने मेरे शादी में दिया है साहब, वो चोरी का नहीं, बाकी तो मैं सब कबूल किया ना. मी म्हटलं ठीक आहे. त्या शिपायानं सांगितलं, म्हटलं ते एक बाजूला ठेवून द्या, माझ्या कपाटात ठेवून दिलं ते घड्याळ. मग त्याला 3 महिने शिक्षा झाली. शिक्षा सुटून तो परत बाहेर आला. बाहेर आल्यानंतर तो मला भेटायला, साहेब मैं छूट गया. म्हणलं अरे बहुत अच्छा क्या. म्हणलं अरे त्याचं एक घड्याळ आहे ना, ते काढा. मी झालं ते घड्याळ दिलं. अरे तुम्हारा वाइफ का है ना. बोले साहब आपने याद रख के मेरे को दिया, साहब बहुत मेहरबानी साहब. काय तो घरी गेला असेल, 2-3 दिवस विचार केला त्यांनी. आणि मग माझ्याकडे आला. म्हणले साहब एक बात बोलने का है. क्या किसको नहीं बोलना, क्या है, वो शांतादेवी का मर्डर है ना, वो मेरे को मालूम है. उसने जब मर्डर किया था ना, उसके बाद वो काय झालं होतं, त्यांनी मर्डर केल्यानंतर त्याचे कपडे रक्ताने भरले होते. म्हणून त्यांनी ती रक्ताने भिजलेली पॅन्ट रस्त्यात टाकली पळताना. पळताना त्याची चप्पल पण पडले होता. आणि मग ती अशी टाकलेली त्यांनी तो पळायला होता. पण तो ती पॅन्ट नसताना याचं घर नेमकं तिकडे बाजूला झोपडपट्टीत होतं. त्याच्याकडे गेला होता आणि त्याला मला मेरे को लुंगी दो, ये मेरा. मग मैं उसको लुंगी दिया. और वो लुंगी लेके, उसने बताया मेरे को 2 मंगड़ी था उसके पास. बोले वो लुंगी लेके वो गया. अभी को साहब सिंदूरने में जलगांव के पास, उधर साइकिल की दुकान में काम करता है. मगर ये बात लुंगी का बात नहीं बोलने का, नहीं तो वो समझेगा कि मैं खबर दिया, आप इतना मेहरबानी करो साहब. ठीक आहे. मग आम्ही स्टाफ सगळं सिंदूरनेला पाठवला. त्याला पकडून आणला. त्याला ती पॅन्ट घालून बघितली. तो तोपर्यंत 2 वर्षात जाड झाला होता. पॅन्ट बसे ना. बोला साहब मेरे को क्यों गली पडता है, ये मेरा पैंट नहीं है. ती चप्पल त्याला घालायला बघितली. तर ते चप्पल बरोबर बसली त्याला. तो म्हणला साहब 8 नंबर का चप्पल है, बम्बई में आधे लोग का तो 8 नंबर होगा, तुम क्यों मेरे गली पडो. एकदम हुशार, चांगला नॉनचेन गुन्हेगार होता. कय्यूम त्याचं नाव होतं. तर ते काय बोलणार, तो काय बोलायला तर कबूल व्हायला तयार नाही. त्याच्याबरोबर मुन्ना म्हणून त्याचा असोसिएट पकडला होता. त्याला आधी रेल्वे पोलिसांनी पकडला होता, पण काय निघालं नाही म्हणून त्याला सोडला होता. तर आम्हाला नक्की खबर होती की मुन्ना आणि या दोघांनी केलंय. तर मी नंतर ती चप्पल बघितली, तर ती चप्पल शिवलेली होती. अच्छा. चप्पल शिवलेली मी जरा नीट बघितली. चप्पल शिवली, म्हणलं कुठेतरी चांभाराने शिवली असेल. तर ते राहायची विक्रोळीला पार्क साईड झोपडपट्टी. तर तिकडे पाठवून मी सगळ्या स्टाफला 10 तिकडचे जेवढे चांभार होते त्या सगळ्यांना पकडून आणले. आणि त्यांना सगळ्यांना दाखवली चप्पल, देखो पैशांता. पण नाही. त्यातला एक शिंदे नावाचा एक चर्मकार होता. तेव्हा साहेब मी चप्पल ही ओळखतो. कशी. बोले ते माझी शिलाई, माझी स्टाईल आहे ती बरोबर माझ्या स्टाईलची. आणि ही चप्पल एका मोठ्या शेटची. म्हणजे शेटची चप्पल. बोले साहेब तो रमजानच्या दिवशी ही 20 रुपये चप्पल नाही, त्यांनी मला 25 रुपये बक्षीस दिली होती. तर आमच्यासाठी हा शेट नाही तर कोट साहेब. मी कधी विसरू शकत नाही. म्हणून 25 रुपये कोट देतो काय पाली या चप्पल रिपेअरची. त्याने मला 25 रुपये ईद होती म्हणून दिले. म्हणलं तुम्ही नक्की. हा म्हणे साहेब मी त्या माणसाला चांगला ओळखतो. ओळखाल. हा. मी म्हणलं अरे कय्यूमला आणा काढून. कय्यूमला आणलं त्याच्या पुढं येही शेट आहे. ते त्यांनी बघितलं बरोबर. ते कळलं आपलं, म्हणलं की त्याची हिंमत तुटते. तर कबूल झाला. त्याने सगळं कबूल केलं.
आणि मी त्यावेळी मी त्याला म्हणलं, शिंदे तुम्ही माझं एवढं मोठं काम केलंय, सरकारने ह्या केससाठी 10,000 रुपयाचं बक्षीस दिलंय, ते तुम्ही सांगा तेवढं मी तुम्हाला पैसे देतो काय. म्हणजे साहेब मला काय बक्षीस काय नको, तुम्ही पाहिजे एक चहा पाजा मला. म्हणलं ठीक आहे चहा पाजा. मग एक चहा मागवला त्याला. तो खुर्चीवर माझ्यासमोर बसला. त्या गळ्यात माळ दिसली मला. त्या गळ्यात माळ म्हणली, तुम्ही वारकरी का? म्हणे आहे साहेब मी पुण्यातला आहे आणि आम्ही वारीला चुकवत नाही, मी दर वारीला जातो. म्हणलं ज्येष्ठाचाच महिना होता. म्हणलं मग आता पालखी येईल पुण्यात. आम्ही साहेब याला जातो ना, पंढरीला दरवर्षी जातो, यात्रा चुकवत नाही. म्हणलं मग तिकडे गर्दी फार असते. हा साहेब 14-15 तास लाईनला उभं राहावं लागतं. मी तुम्हाला तिथल्या फौजाला चिठ्ठी देतो, तो तुम्हाला ताबडतोब दर्शन देईल. साहेब बोले मला असं वशिलेचं दर्शन नको, मी माझ्या लाईनीने जाईन आणि माझ्या देवाचं दर्शन घेईन. मला इतकं भरून आलं, मी त्याच्या पाया पडलो. म्हणजे आज मला इथं पांडुरंग भेटला. अरे वा. आणि मग ती केस मी रिपेअर साहेबांना सांगितलं, साहेब ती केस डिटेक्ट झाली असं. त्यांना विश्वास नाही वाटला. नाही म्हणे आय वॉन्ट टू इंट्रॉगेट हिम पर्सनली. त्याने बोलवून सगळं खात्री करून घेतली की आम्ही करेक्ट आरोपी पकडले आणि आम्हाला 10,000 बक्षीस मिळालं. पण म्हणजे तुम्ही असं काहीतरी चांगलं केलं तर कुठेतरी काहीतरी ते तुम्हाला कुठल्या तरी रूपाने मिळतं, ते म्हणजे येतं परत. हा. आणि मी काय मला काय बागवानी कशी अनेक खबरी निर्माण केली होती. माझा एकही असा खबरी नव्हता, पण मी मदत केली. ते लोक स्वतःहून येऊन मला कुठल्या ना काही ना काही खबर द्यायची. त्यामुळे मी असं काय फार मोठं तुर्रम खान डिटेक्टिव्ह वगैरे काय नाहीये. पण देवाच्या दयेने आता मुंबईमध्ये त्यावेळी असणारे 2 गुंड हे सगळ्यांना म्हणजे करीमलाला, मस्तान, आपला रामा नाईक, बाबू रेशीम, अरुण गवळी, आपला दुसरा कुठला नाईक नाही छोटा राजन, वर्धा राजन नव्हतं, वर्धा आमच्या एरियात नव्हतं, पण मुंबईत भाई ठाकूर. मी ऍक्च्युली भाई ठाकूर तिकडे वसईला राहतो. तो आमच्याकडे एका केसमध्ये वॉन्टेड होता. मी ते बघितलं. एक ऑफिसरला सांगितलं गाडी घेऊन जायला, ते भाई ठाकूरला घेऊन ये, सांग मी बोलवले. तो गेला, त्याने सांगितलं झेंडे द्यावं, बोलवलंय. तो गपचूप गाडीत बसला, आला. तो आला, वसई बंद झाली मग. पण तो आला, माझ्या केवळ नावावर आला. त्यावेळी मग मंत्री महोदय एक मोठे त्यावेळी ऑस्ट्रेलियाला होते, तर त्यांनी तिकडून फोन केला. त्याला सोडा वगैरे नाही, त्यांनी फक्त एवढंच केलं की त्याला जर जामीन झाला तर त्या एरियात त्याचे दुश्मन फार आहेत, त्याला वसईपर्यंत सोडू द्या. पण त्याची एवढीच पोच होती की त्याचा मी अरुण गवळेला पकडला होता. तर इंटकच्या प्रेसिडेंटचा मला फोन, याचं काम करायचं ना, मिल वर्करचं. इंटकच्या प्रेसिडेंटचा फोन आला आमच्या ऑफिसमध्ये. मी त्यावेळी क्राईम ब्रँचला होतो. शिपायाला सांगा ते झेंडे कोण आहेत, त्यांना बोलवा, मी बोलतो म्हणून सांगा. तर ते मग शिपाई म्हणले, साहेब ते यांचा अमुक MLAचा फोन आहे. मी गेलो तर ते म्हणले, मी हे बघ म्हणलं ते इंटकचे प्रेसिडेंट ते तुम्ही बोलता? हो हो. मी म्हणलं साहेब माझे हात थरथर कापतायत, मला एवढ्या मोठ्या माणसाशी बोलता येत नाही, तुम्ही असं करा ते कमिशनर साहेबांशी बोला, आम्ही लहान माणसं, आम्ही कसं काय बोलू शकत. असं मी आपला त्याला कळलं की हा पत्ता बदमाश माणूस आहे. पण मी त्यावेळेचा मुंबईतला म्हणजे टायगर मेनन आतापर्यंत कुणाला मिळालं नाही. टायगर मेननला पण नागरी पाड्याला असताना आम्ही अटक केली होती. आणि बऱ्याचदा काय माझे ऑफिसर काम करायचे आणि क्रेडिट मला मिळायचं. मी पहिलीपासून असं आहे की मी जनरली सगळ्या पोलीस स्टेशनला असं असतं की पोलीस स्टेशनची जीप फक्त इन्स्पेक्टर वापरेल. तर आम्ही सब इन्स्पेक्टर असताना आम्हाला त्यावेळी पेट्रोलचं बिल पण आम्हाला द्यावं लागायचं. तर आम्ही म्हणायचं इन्स्पेक्टर काय का आम्हाला पैसे भरतो तो मजा करतो, ते बायका पोरं फिरायला जायची गाडीमध्ये हे. तर मी म्हणलं मी जर इन्स्पेक्टर झालो तर मी काय जीप वापरणार नाही, असं मी त्यावेळी ठराव केला होता. आणि मग मी ज्यावेळी इन्स्पेक्टर झालो त्यावेळी शिपायांना सांगितलं ही जीप सरकारी जीप आहे, ही तुमच्यासाठी सगळ्यांसाठी, जेव्हा काय काम लागेल त्यावेळी तुम्ही ती वापरा. मी स्कूटरवर कायम जायचो. सपन मी गिरगावात राहायचो, धारावीला रोज 2 वेळा स्कूटरवर जाऊन येऊन करायचो. पण मी काय ती जीप वापरली नाही. त्यामुळं सगळेच शिपाई काय म्हणायचे, साहेब फार चांगले की मग काय शिपाई प्रेमाने मला राजा माणूस म्हणायचे, त्यांचा चांगुलपणा. तर तसं आता मी लेमन रोडला असताना सगळ्यात पूर्वी आमचे शिपाईंची नाटकं असायची. तर फक्त शिपाईच कोकणातले सगळे शिपाई ते नाटकं करायचे. तर ते ऑफिसर लोक त्यांना तुच्छतेने बघायचे. मी म्हणायचं आपण नाही असं करायचं. मी त्यांना म्हणलं मी तुमच्या नाटकात काम करणार. साहेब तुम्ही? म्हणलं हा मी करणार. मग ते पहिल्यांदा आमचं ते रायगडाला जागे ते नाटक होतं. तर मग साहेब असल्यामुळे तुम्ही शिवाजी.
मग नंतर आम्ही आग्र्याहून सुटका केलं, मुजराजी मानकरी केलं, राजस्थान पोलीस स्टेशनला मी. त्यामुळे शिपायांना असं वाटायचं की बाबा साहेब हा आपल्याशी मिळून मिसळून, त्यामुळं बऱ्याचदा शिपाई काम करायचे, नाव माझं व्हायचं. म्हणजे मला याची पूर्ण जाणीव, सगळं काम त्याने केलं आणि माझं नाव झालं. साहेब, जेव्हा चार्ल्स शोभराजला पकडलं तेव्हा महाराष्ट्रात तुमचं नाव झालं, इंटरनॅशनली तुमचं चर्चा झाली, पण गोव्याच्या लोकांनी तुम्हाला खूप कायमचं लक्षात ठेवलं. त्याची अनेक उदाहरणं आहेत. म्हणजे तुम्ही ज्या हॉटेलमध्ये चार्ल्सला 86 मध्ये पकडलं तिथे एक म्युरल म्हणून त्यांनी काहीतरी तयार केलंय. नाही, त्यांनी काय केलं, त्या चार्ल्स शोभराजचा पुतळा केला की जिथे त्याला पकडला तिथे पुतळा, त्यांची जाहिरातबाजी. म्हणजे त्यानंतर अनेक वर्षे काय जाणारी गोव्याच्या बसेस तिथे थांबायच्या आणि मग तिथे सांगायचे ते कंडक्टर की इथे झेंडेने त्याला पकडला. मग लोक ते आज हॉटेलमध्ये जायचे, फिरायचे. त्यामुळे थोडासा धंदा व्हायचा त्याचा, काहीतरी कोल्ड्रिंक प्या. आणि गोव्यामध्ये त्यांनी ते बिकनी किलिंगचे मर्डर्स पण केल्या होत्या. हो, तर त्या गोव्यामध्ये मग त्या हॉटेलवाल्यांनी काय केलं, एकदा आम्ही तिथे गेलो तर ऍक्च्युली तिथे ती गाडी थांबली आणि ते सांगितलं झेंडेने जर पकडा, तर ती आमची बायको, झेंडे किती रे, हमको क्या मालूम किती रे, बोले इधर रे. मग त्या दिवशी मग त्या हॉटेलने सगळ्यांना त्याची फ्री ड्रिंक दिली. आणि नंतर मग त्यांनी काय केलं, मी त्यांच्याकडे गेलो, तुम्ही याचा काय पुतळा केला, तुम्ही गुन्हेगाराचा काय पुतळा. म्हणजे साहेब, गुन्हेगाराचा पुतळा आम्ही आमची ऍडव्हर्टाइजमेंट म्हणून केली. त्याच्या हातात बेड आहेत, पण टेबलावर तुमचा फोटो आणि सगळी तुमची स्टोरी लिहिलेली आहे साहेब. त्यांनी मला दाखवलं ते. मग ते इंडिया टुडेमध्ये त्याचा सगळा फोटो वगैरे आले होते, ते झालं. पण नंतर तो पुतळा तुटल्यानंतर मग त्या मॅनेजमेंटची बदली झाली. नवीन जी मॅनेजमेंट आली त्याने म्हणे आपण एवढा आपला बिझनेस, झेंड्यांमुळे आपलं एवढी प्रसिद्धी झाली, तर त्याने आता झेंडे प्लॅटर नावाची एक स्पेशल डिश, तिचं एक मोठं मेनू कार्ड केलंय आणि त्याच्यावर लिहिलंय की इन ऑनर ऑफ मिस्टर झेंडे वी आर इंट्रोड्युसिंग दिस. म्हणजे ती 6 माणसं जेवतील अशी मोठी डिश आहे, 2,500ची. ती आता झेंडे, पण तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला ती झेंडे प्लॅटर डिश दिसेल. मग गोव्यातल्या लोकांनी वेगळाच अवॉर्ड आहे ना. आणि गंमत म्हणजे तिथे ते गोव्यात गेल्यानंतर गोव्याला साळगावकरांची टीम आहे एक आणि डेम्पोची टीम आहे. ते फुटबॉल क्लब आहेत ते दोन्ही टीम आहे. तर मी कुलाब्याला असताना कुपरेश ग्राउंडवर रोड्स कपच्या मॅचेस व्हायच्या. तर एका वर्षी फायनलला टाटा आणि डेम्पो अशा 2 टीम आल्या होत्या आणि त्यांची फायनलची मॅच असताना 7-8 मिनिटं झाली असतील, काहीतरी गोलीने चुकीचं हे दिलं, जजमेंट दिलं आणि ते गोल कॅन्सल केला. कॅन्सल केल्यानंतर सगळे लोक चिडले आणि ते दगडफेक करायला लागले, बोंबो. म्हणून मग ते जियाउद्दीन प्रेसिडेंट होते, त्यांनी झालं आजची मॅच कॅन्सल. मॅच कॅन्सल म्हणजे दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला तिकीट नवीन काढावं लागतं. अरे बापरे, असा त्यांचा नियम आहे. तर लोक अजून खवळले, मॅच 7 मिनिट में मॅच कॅन्सल किया. तर लोकांनी मग ते स्टेडियम, ते लाकडाचं स्टेडियम आहे कुपरेजचं, ते आपल्या तिकडे पेपर होते त्यांनी जाळायला सुरू केली. तर सगळीकडे अशी आग पेटायला लागली. माझ्या काय डोक्यात आलं, मी तिथे एक मोठा बोर्ड होता, त्या बोर्डवर तिथे जाऊन लिहिलं, आग बुझाओ पैसा वापस मिळेगा मेरा गॅरंटी, असा तो बोर्ड घेतला आणि मी ते घेऊन असं स्टेज संपूर्ण स्टेडियममध्ये, साहेब आप बोलताय गॅरंटी, मला मेरा गॅरंटी पैसा वापस मिळेगा. मी जाऊन त्या जियाउद्दीनला पकडला, म्हणलं माझ्यामुळं आता स्टेडियम वाचले, तर आता तू डिक्लेअर कर की उद्या याच लोकांना पैसे तरी परत कर, नाही तर हेच तिकीट उद्या चालेल म्हणून डिक्लेअर कर. त्यांनी ते बघितलं सगळं, ते म्हणला अच्छा साहेब. त्यांनी डिक्लेअर केलं की उद्या आजची तिकीट चालतील किंवा पैसे परत. काही लोकांनी पैसे घेतले, दुसऱ्या दिवशी परत आले. तर गोव्याला मग सगळे धोबी तलावाचे गोवन सगळे ते क्राऊड आणि टाटाचा मुंबईचे सपोर्टर भरपूर फुल हाऊसफुल स्टेडियम भरलेलं. आणि मग दुसऱ्या दिवशी परत मॅच सुरू व्हायच्या आधी मी तिकडे बंदोबस्ताला होतोच. तर ते लोक मला म्हणले, झेंडे साहेब एक लॅप लो. तर मी आपलं गंमत म्हणून तर सगळ्यांनी मला स्टँडिंग ओवेशन, झेंडे साहेब जिंदाबाद, फुटबॉल मॅच. असं मी जनरली लोकांशी चांगलं वागायचो, त्यामुळे लोकांशी रॅपो माझा चांगलाच, की लोकांना वाटायचं की हा माणूस चांगला आहे. सर, चार्ल्स शोभराज शेवटला जेव्हा नेपाळमध्ये अटक झाली तेव्हा बिकनी किलर म्हणून त्याची एक इमेज होती की तो बायकांना बरोबर घोळात घ्यायचा आणि त्यांच्याशी सलकी करायचा आणि त्यांनाच लुटायचा, त्यांनाच मारायचा. आणि असे किस्से त्याचे
गुन्हेगारी सुरुवात झाल्यापासून सुरू होते. जेव्हा नेपाळमध्ये त्याची वकील जी महिला होती तेव्हा त्याचं अराऊंड वय 70-1च्या आसपास होतं आणि त्याच्या तरुण मुलीने ही त्याच्याशी लग्न केलं, ते पण जेलमध्ये. तर एक तरुण असतानाचा आपण समजू शकतो, पण एवढ्या 70 वर्षाच्या इंटरनॅशनल गुन्हेगाराबरोबर एका वकील महिलेच्या मुलीने तरुण लग्न करणं हे काही पल्ले पडलं नाही. तर ह्याच्या मागे काय सायकोलॉजिकल काय होतं का, कोणी अभ्यास केला का त्याच्यावर? मला तर काय माहित नाही. आपलं जुनं मला आठवतंय श्रेयस चरितम प्रशस्य भाग्यम न देवो न जानाति कुतो मनुष्य, तसं ते मोठं गूढ आहे. मला ते कधीच उकललं नाही. आणि मी ती जी स्विस मुलगी मी पकडली होती ती म्हणली मला पण माहित नाही मी कशी त्याच्या जाळ्यात सपरली. अरे बापरे. आणि नंतर मला फार माझ्या देखत त्यांनी 2-3 खून केले, पण आता मला पश्चाताप होतो. तुम्ही मला वाचवलं फार बरं झालं. असं तो कधी काही बोलायचा नाही. त्याच्यात काय जादू होती आणि का मुली त्याच्याशी फसत होत्या गुन्ह्याबद्दल तो काहीच बोलायचा नाही, काहीच नाही. तो तुम्हाला मानायचा. तो म्हणतो जे काय असेल ते कोर्टात मी बघेल. त्यांनी कायद्याचा पूर्ण अभ्यास केला होता. त्यांनी LLM ची परीक्षा सुद्धा देऊ शकला असता तो. आणि परत सगळ्या परमिशन्स वगैरे पण तो मिळवायचा, त्याला जी सूट पाहिजे. हा, तो ही इज टू विन वर, कारण तो हुशार होता, इंग्लिश चांगलं बोलायचा, त्यामुळे तो ही इज टू कन्व्हिन्स. आणि काय त्याचं थोडंसं अंडरवर्ल्डशी सुद्धा म्हणजे स्मगलिंग रॅकेटमध्ये त्याचे कॉन्टॅक्ट होते, त्यामुळे त्याला बरेचसे पैसे बाहेरून यायचे. ते पैसे तो काय स्टाफला देत असेल, मी काय त्याबद्दल मग निश्चित काय सांगू शकत नाही. पण अशी वृत्ती जेव्हा असते तेव्हा तो गुन्हेगार जेव्हा काही बोलत नाही, कारण तुम्ही त्याला इंट्रॉगेट नाही केलं मुंबई पोलिसांनी, की तुम्हाला कधी, फक्त तुम्ही त्याला पकडलं आणि ज्यांना हवं होतं ते त्यांना देऊन दिलं. पण समजा जो तुमच्या ताब्यात सापडला असता तर तुम्ही त्याला काय पद्धतीने ट्रीट केलं असतं किंवा त्याच्याकडून काय काढून घेतलं? आता काय निश्चित हे काय सांगू शकत, त्यावेळी काय होईल. आणि असे बरेच गुन्हेगार असतात. आता तुम्ही बोललात म्हणून मला आठवलं, ताजमध्ये एक माणूस सूट घालून यायचा आणि त्याला त्यांनी ऑब्झर्व करून पाहिलं होतं की लोक तिथे की ड्रॉप करतात, दुसरा कस्टमर जातो, तो की नंबर मागतो, त्याला व्हेरीफाय न करता ते स्टाफ त्याला चावी देतो. तर तो असं करून अनेक वर्ष तो तिथे जाऊन ती चावी घ्यायचा, त्या रूममध्ये जायचा, त्या रूममधून सगळं काहीतरी त्याला लुटता येईल लुटायचं आणि निघून जायचा. एक दिवशी मी कुलव्याला असताना त्याचं नाव अहमद पटेल, तर त्याला स्टाफनी असाच त्याला रूममध्ये तो घुसला होता, त्यावेळी त्या स्टाफनी त्याला पकडला आणि त्याला आणला. त्याला आणल्यानंतर तो बऱ्याच गुन्हेगारांची ही पद्धत, काही बोलायचं नाही, तोंडातून नाव पण सांगायचं नाही, काही बोलायचंच नाही. किती तुम्ही मारा, हा वाटेल ते करा, तो बोलायचाच नाही. मग शेवटी तो त्याच्याकडे एक हे मिळालं, रेसचं कार्ड, रेसला जातात ना, ते रेसला जाण्याचं ते कार्ड मिळालं. त्यात गुजराती, म्हणलं हा गुजराती दिसतो. मग आम्ही गुजरातमधल्या सगळ्या पेपरला त्याचा फोटो छापला, ह्या माणसाला ताजमध्ये पकडलेला आहे आणि तो काही बोलत नाही, कुणाबद्दल काय माहिती असेल तर कळवावं. तर पालनपूरवरून आम्हाला एक मेसेज आला की अहो मग तो इथल्या स्कूलचा प्रेसिडेंट आहे, इथे एवढी चॅरिटी करतो, तो मोठा माणूस आहे, तुम्ही कसं काय? आणि तो त्याचा विकनेस काय, फक्त तिथे असणाऱ्या डॉल्स तो जपून ठेवायला. तर त्याकडे ते सेफची चावी मिळाली. त्या सेफमध्ये त्यांनी त्या ज्या बायकांना त्यांनी लुटलो, त्या लोक त्यामध्ये ज्यांच्याकडे हे मिळालं, डॉल्स मिळाला, त्या सगळ्या डॉल्स त्यांनी तिथे, अरे बापरे, तिथे काय काय सायकोलॉजिकल केसेस होते. आणि मग सगळ्या लोकांना इतकं आश्चर्य वाटलं की हा माणूस इतके एवढी चॅरिटी करतो आणि हा क्लिप्टोमॅनिक म्हणतात तशा प्रकारचा तो गुन्हेगार होता. त्याला शिक्षा झाली. पण म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रकारचे गुन्हेगार असतात ज्याच्याबद्दल तुम्ही कल्पनाच करू शकत नाही आणि समजूनही येत नाही की हे गुन्हेगार काय कळत नाही. म्हणजे तुमच्या बोलण्यातून मी हे का काढायला बघतो, कारण असे कुठे ना कुठेतरी छोटे गुन्हे नेहमीच होत असतात किंवा महिला अशा भूलथापांना त्या गुन्हेगारांच्या पडत असतात. तर ते आज जर ही इंटरव्ह्यू पाहत असतील तर काय थराला हे गुन्हे जाऊ शकतात आणि गुन्हेगार आणि त्यांचं काय वाईट होऊ शकतं याचा अंदाज त्यांना आला असेल. पण अशा पद्धतीने फसू शकतात. आता मी तुम्हाला सांगितलं ना मगाशी, मध्यंतरी नाशिक जवळ कुठेतरी एका माणसाला पकडला, त्याची मोडस ऑपरेंडी काय, तो एसटी प्रवास करणारी विधवा बाई शोधायची, तिची मैत्री करायची, लग्न करायचं, काही दिवस तिच्यावर राहायचं, तिचं जे काय सगळं संपत्ती आहे ती असते सगळी हडप करायची आणि मग एका दिवशी तिला एसटी स्टँडवरच घेऊन जायचं,
तिला विष पाजून ते सायनाइड पाजायचं आणि ती त्यात मरून पडायची. अशी संबंध महाराष्ट्रात 14-15 केसेस झाल्या. आणि लोकांना काय कळायचंच नाही, काय मरून पडली काय कळायचंच नाही. 3-4 वर्षापूर्वी त्याला ॲक्सिडेंटली तो पकडला गेला आणि मग हे सगळ्या 13-14 केसेस निष्पन्न झाल्या की हा फक्त विधवा बायकांना अशा प्रकारे फसवायचा. आता बायका सुद्धा काय फसतात, काय परिस्थिती, कुठल्या परिस्थितीत माणूस काय करेल याचं काही सांगू शकत नाही. आता चार्ल्स शोभराज कुठे आहे नेमका? आता तो अमेरिकेत आहे, त्याची मुलगी आहे अमेरिकेत आणि त्याची बायको पण अमेरिकेत आहे, पहिली बायको त्याची आहे असं मी समजतो. माझा काय त्याचा कॉन्टॅक्ट नाही, मी काय त्याला फॉलो करत नाही, पण तो अमेरिकेत असं मी ऐकलं. नेपाळहून सुटल्यानंतर कारण त्याकडे आता भरपूर पैसे आहेत. मला म्हणून तरी ABCचा फोन, अमेरिकन ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशनचा फोन आला होता ते इंटरव्ह्यूसाठी. म्हणे मी म्हणलं त्याचा इंटरव्ह्यू, तर म्हणे ही चार्जिंग $10,000 फॉर हाफ ॲन आवर इंटरव्ह्यू. ओ म्हणलं हाऊ मच यू विल पे? नो यू आर अ गव्हर्नमेंट सर्वंट. म्हणलं देन आय डोंट वॉन्ट टू गिव्ह इंटरव्ह्यू. मी त्यांना उडून लावलं. तो मग ABCचा मला फोन आला होता, त्यांनी कुठून माझा नंबर काढला होता. मी म्हणलं बाबा आय विल ऑल्सो नॉट गिव्ह इंटरव्ह्यू. पण मला हे खूप आश्चर्य वाटतं की एखादा माणूस इतके गुन्हे करून पळून जाऊन एक सेटल आयुष्य पण अजूनही जगू शकतो. नाहीतर आपल्याकडे जरा काय झालं तर, आणि आपल्याला जर आपलं मन आत्मा पवित्र असेल तर आपल्याला ते किती टोचत राहतं. म्हणजे किती क्रूर काळजाचा आणि क्रिमिनल माइंड त्याचं असेल. म्हणजे आताही असे गुन्हेगार अनेक असतील, पण हा जो काही एक चार्ल्स शोभराज, हा त्याच्यावरती मला वाटतं सिरीजही आल्या. BBCची सिरियल आली, सर्पंटाईन म्हणून बरीच चालली ती. आणि ती सिरियल त्यावेळी मी बंगलोरला होतो, सिंगापूरला होतो. तर सिंगापूरला फार चालली होती सिरियल. तर ते एडिटर बोर्डामध्ये बोलता बोलता त्यांचं काही डिस्कशन चाललं असेल की याला पकडणाऱ्या माणसाला तरी आपण शोधला पाहिजे. फॉर्च्युनेटली औंधच्या महाराजांची नात त्या बोर्डात आहे. ती म्हणली ते मराठी आहेत, मी त्यांच्या घरी गणपतीला जाते, आपण त्यांचा इंटरव्ह्यू घेऊया. मग ते आले सगळी पार्टी घेऊन. तो सिंगापूर टाइम्स फार स्टेट टाइम्स 175 वर्षाचा जुना पेपर आहे. मग ती सगळी लोक आले, माझा इंटरव्ह्यू झाला. माझा हाफ पेज इंटरव्ह्यू, डोंट ग्लोरीफाय क्रिमिनल्स असं त्याचं हेडिंग देऊन माझा सगळा इंटरव्ह्यू एक पानभर स्टेट टाइम्समध्ये प्रसिद्ध झाला की डोंट ग्लोरीफाय क्रिमिनल्स. सर म्हणजे आज इंटरव्ह्यू घेताना अनेक पोलीस ऑफिसर आहेत, त्यांनी अनेक केसेस सॉल्व्ह केलेल्या असतील, पण तुमचं नाव कायम ह्या भारतभरात जगभरात चार्ल्स शोभराजमुळे आणि त्याला पकडणारा पोलीस ऑफिसर, त्यामुळे हे कायम तुमचं नाव या जगाच्या पोलीस अधिकाऱ्यांच्या माझं काय म्हणणं नाही. आणि काय मी थोडासा गीतेचा अभ्यासक आहे. अच्छा. म्हणजे गंमत म्हणून मी गीता मुखोद्गत केली आणि ती अर्थासहित मला येते. म्हणजे सुहासिनी मुळगावकर मॅडम एकदा माझ्याकडे त्यांच्या मुलीची कोणी चेष्टा केली म्हणून आल्या होत्या. तर त्यावेळी त्या संगीत सोबत वगैरे संस्कृत एकपात्री करायच्या. मी त्यांना आश्चर्याने म्हणून बोलणं वगैरे झालं. म्हणजे तुम्ही कसं काय एवढं एकपात्री संस्कृत कसं करता एवढं? अहो म्हणजे माझे वडील लहानपणी मला सांगायचे, शाळेत जाताना बसमध्ये जातेस, रोज एक श्लोक लिहित जा कागदावर आणि तो म्हणत जा पाठ, परत येताना तो श्लोक परत करत जा. असं करत म्हणे मी 3 वर्षात माझी गीता पाठ झाली. मी म्हणलं यांची झाली, माझी काय ना होणार. मग मी चौपडीला राहत होतो आणि रोज नरिमन पॉईंट पर्यंत रोज चालायला जायचो. मी पण रोज एक श्लोक, आणि असं करून गीता माझी तोंडपाठ झाली. त्यामुळे योग्य वेळी मला योग्य श्लोक आठवतो. तुम्ही म्हणलात नाही कल्याणकृत कश्चित दुर्गतीम तात गच्छती, प्राप्य पुण्यकृताम श्लोकान उषित्वा शाश्वती समा, सुचिनाम श्रीमताम गे योग भ्रष्टा अभिजायते. म्हणजे कृष्ण अर्जुनाला सांगतो की चांगलं काम केलं तर ते वाया कधी नाही कल्याणकृत कश्चित, चांगलं केलेलं काम दुर्गती नाही कल्याणकृत दुर्गतीम तात, त्याला दुर्गती कधी येणार नाही. आणि जर तू सतत चांगलं काम करत राहिलास तर सुचिनाम श्रीमताम घे, या जन्मात नाही तर पुढच्या जन्मात मी तुला किर्लोस्करांच्या घरात, टाटांच्या घरात जन्माला देईल, आणि त्यापेक्षा पण तू चांगलं काम केलं तर मी तुला योगी करीन, ज्ञानेश्वर तुकाराम एकनाथ असा करीन, पण तू चांगलं काम करत राहा. तर तो श्लोक म्हणजे एकदम लक्षात राहिला असा फार चांगला 6व्या अध्यायातला श्लोक आहे. नाही कल्याण किंवा गीतेचा सार, मी अनेक लोक अनेक सार काढतात, मी आपलं एकच सार काढलंय. 5व्या अध्यायातला 20वा श्लोक आहे, न प्रवृष्येत प्रियम प्राप्य न उद्विजेत प्राप्यचे अप्रियम. म्हणजे चांगलं झालं तर उछाळून जाऊ नको, वाईट झालं दुःख करू नको, स्थिर बुद्धी ठेव तर तुला ब्रह्मपद पडतं.
बरोबर. आम्ही आता गीतेत अनेक लोक अनेक अर्थ काढतात. मी काय एकदम छोटा माणूस आहे, पण मला आपली गीता प्रेसची साधी 15 रुपयाची गीता मराठी अर्थाच आहेत, ती माझ्याकडे रोज असते, ते पण टेबलवर येतात. तर तुम्ही रोज 1-2 श्लोक अध्याय वाचतो आणि त्यापासून काय थोडीशी जाणीव होते. आणि मी काय म्हणतो की आपण कुठं वाईट केलं नाही तर आपलं कधी वाईट होणार नाही. झेंडे साहेबांचा चाल शोभराजच्या अटकेचा अध्याय इथे संपतोय, पण ही मुलाखत अजून संपलेली नाही. फक्त चाल शोभराज हा विषय एवढा मोठा आहे, पण मुंबई पोलिसांनी जेव्हा त्यांना पकडलं तेव्हा त्यांना त्याला इंट्रॉगेट करण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे चाल शोभराज समजणं हा एक गूढ आहे. चाल शोभराज हे, आणि ते कुणालाच उलगडलेलं नाही अजून. पण आता मुलाखतीमध्ये आपण चाल शोभराजच्या या अध्याय तिथेच थांबूया. पण झेंडे साहेबांची कारकीर्द ही काय फक्त चाल शोभराजपुरती मर्यादित नव्हती. चाल शोभराज एक आंतरराष्ट्रीय गुन्हेगार होता आणि त्याला साहेबांनी 2दा पकडलं म्हणून त्यांचं नाव झालं. त्यामुळे त्याच्याबरोबर त्याला पकडणारे म्हणून झेंडे साहेब ही त्यांची ख्याती जगभर पसरली. त्यामुळे हा आज एवढा एपिसोड आपल्याला मिळाला. पण त्याहीपेक्षा वेगळे गुन्हे किंवा वेगळ्या प्रकारचा पोलीस या मुंबईने, या महाराष्ट्राने पाहिलाय, तो झेंडे साहेबांच्या स्वरूपात पाहिलाय. त्या गोष्टी म्हणजे 80 नंतर सुरू झालेला गँगवॉर असेल, झालेल्या जातीय दंगली, धार्मिक तेढ, यालाही त्यांनी खूप शिताफीने सोडवलेलं आहे. आणि केवळ पोलीस आहे म्हणून शस्त्र नाही वापरलं, तर पोलिसातला माणूस जागा ठेवून, त्या माणसाचं शस्त्र करून, त्याच्या विचारांचं शस्त्र करून समोरचाही माणूस आहे हे समजून त्यांनी अनेक गुन्हे सोडवले आणि खऱ्या अर्थाने हिंदू आणि मुस्लिम ह्या 2 समाजामधला तेढही मिटवला. त्यावरून त्यांना खूप टीका झेलाव्या लागल्यात. तर त्या गोष्टी आपण पुढच्या भागात पाहणार आहोत. तर भेटूया पुढच्या भागामध्ये. सर, थँक्यू.